नमस्कार. मी दीपक दामले. आज आपण ब्राह्मण बिझनेस नेटवर्क BBN यांच्या उद्योग जत्रा या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. उद्योग जत्रा या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध लघु उद्योजकांच्या मुलाखती इथे आयोजित केलेल्या आहेत आणि या मुलाखतींमधून आपण त्या लोकांबरोबर संवाद साधणार आहोत, त्यांच्या उद्योगाची माहिती घेणार आहोत आणि उद्योगाची माहिती घेत असताना आपल्याला अधिकाधिक त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. तर आज आपण पहिलं पुष्प आपलं आहे. आज आपण संवाद साधणार आहोत मिया हँडक्राफ्टेड विथ केअरच्या संचालिका उद्योजिका साची समीर रानडे यांच्याशी. तर आपण भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. साची मॅडम, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. सुस्वागतम. थँक्यू. वडक्कम. धन्यवाद. तर मिया हँडक्राफ्टेड विथ केअर या नावानं तुमचं हे स्किन केअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे, बरोबर आहे? तर थोडंसं तुमच्याबद्दल हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, तुम्ही आधी काय करत होतात, या संदर्भात मला जाणून घ्यायला आवडेल. मी साची रानडे. मूळची मी वैदर्भियन. हा, नागपूरपासनं साधारण एक 100 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे आमच्या रुक्मिणीच्या गावाच्या दिशेने का? बरोबर. कौंडिण्यपूर. बरोबर. अमरावती, मोर्शी. हा, तिथे वरुड नावाचं एक छोटं गाव आहे, तालुका प्लेस आहे. माझं माहेर तिथलं. अच्छा. आणि माझं आजोळ. माहेरचं नाव अश्विनी वखरे. अच्छा. अश्विनी वखरे माहेरचं नाव. आणि माझं आजोळ आणि सासर नागपूरचं. नागपूर. सध्या नागपूरकरांचा बोलवाला आहे. बरोबर. बरोबर. सो मी टिपिकल वैदर्भियन, सावजी. आणि नागपूरची संत्री. आणि संत्रा बर्फी. येस, त्यासाठी आम्ही फेमस. माझं मूळ शिक्षण सगळं वरुडलाच झालेलं. शाळा, कॉलेज सगळं वरुडला झालेलं. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं वरुडला. कुठल्या विषयामध्ये? मी इंग्लिशमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अच्छा. आणि तिकडे लग्नाच्या आधी सुद्धा मी नोकरी केलेली. लग्न झाल्यानंतर मी नागपूरला शिफ्ट झाले. त्यानंतर लगेचच मी हैदराबादला शिफ्ट झाले. अरे. आणि त्यानंतर लगेचच 1 वर्षात बँगलोरला शिफ्ट झाले. सो मी कन्नड माताडते. कन्नड माताड. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತೇನೆ. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ. तर बाकी जवळपास 12 वर्ष मी बँगलोरला होते. पण तिथे नोकरी कोणती करत होता, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये? ॲज अ टीचर मी नोकरी करत होते. अच्छा. म्हणजे लग्नाच्या आधी शिक्षण आणि नोकरी असं दोन्ही पण सुरू होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग बँगलोरला मी जॉब केलेला. हैदराबादला थोडे महिने जॉब केलेला आणि बँगलोरला पण थोडे वर्ष जॉब केले. आणि कुठला विषय शिकवायचा तुम्ही? मी लहान मुलांना शिकवायचे. KG1, KG2 आणि 2nd स्टँडर्ड. म्हणजे सगळ्यात आव्हानात्मक जॉब तुमचा. आव्हानात्मक जॉब. काही लहान मुलांना सांभाळणं. बरोबर. त्यांच्याकडनं ते सगळं करवून घेणं. बरोबर. अगदीच आव्हानात्मक. सो तो मी तिथे 6 वर्ष केला बँगलोरला. अच्छा. आणि मग अचानक तुम्हाला या विषयाकडे कसं काय वळलात तुम्ही? हा विषय असा झाला की माझी मुलं म्हणजे लहान मुलांना शिकवणं. बरोबर. आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स दोन्ही पण अगदी विरुद्ध गोष्टी आहेत. बरोबर. पण तेव्हा असं झालं की मुलं लहान असल्यामुळे मग मी जॉब सोडला थोड्या वर्षांनी. आणि माझी मुलगी ड्रॉइंग क्लासला जायची तेव्हा. अच्छा. म्हणजे घरात चित्रकला पण आहे. बरोबर. घरात चित्रकला आहे आणि घरात अजून बऱ्याच गोष्टी आहेत वेगळ्या, कळेलच तुम्हाला. तर माझी मुलगी ड्रॉइंग क्लासला जायची. तर तिच्या टीचरनी एक वर्कशॉप तिथे अरेंज केलेलं, शनिवार रविवार असं. चित्रकले नाही, साबण बनवण्याचं वर्कशॉप होतं ते. ओ माय गुडनेस. पूर्ण परत वेगळं. येस. साबण बनवण्याचं वर्कशॉप तिने अरेंज केलं. तेव्हा ती कितवीला होती? माझी मुलगी तेव्हा असेल 1st, 2ndला वगैरे असेल ती. अच्छा. त्यावेळेला शिक्षकांनी साबण बनवण्याचं एक वर्कशॉप घेतलं होतं. बरोबर. ती ड्रॉइंग क्लासला जायची. तिच्या टीचरनी तिच्या स्टुडिओमध्ये साबण बनवण्याचं एक वर्कशॉप अरेंज केलेलं. मला फारच कुतूहल वाटलं की हे कसं काय एकदम
म्हणजे कसं बनवतात साबण, कसं त्याला हं. मोठ्या फॅक्टरीज असतात, हे असतं, हो. बऱ्याच गोष्टी आता आपण बघतो हो, टीव्हीवर इकडे तिकडे हो, वगैरे. हो. तर मला फार कुतूहल आलं एकदम, आणि तेव्हा माझा मुलगा अगदीच लहान होता, म्हणजे काही महिन्यांचा असं होता. पण कुतूहल इतकं होतं की नवऱ्याला म्हटलं की बघ ना जरा शनिवार रविवार ह्याला थोड्या तासांसाठी मॅनेज कर, कारण मला हे फारच असं वेगळं वाटतंय आणि माझी फार इच्छा आहे जायची. बरं, वर्कशॉप दिवसभराचं होतं, म्हणजे असं नाही की 1-2 तास झाले आणि मी मॅनेज करू शकेल असं नव्हतं, पण दिवसभराचं होतं. मग त्यांनी पण जरा हे कुतूहल त्याला पण, त्यांनी पण मॅनेज केलं की तू म्हणजे याचं फक्त. तो बेबी सिटिंगला येस, बसला येस, येस. म्हणून तुम्ही इकडे जाऊ शकला. बरोबर. अगदी, अगदी, अगदी. आणि त्याचं खाण्यापिण्याचं जरा अरेंज करून ठेवलं हां. आणि त्याला म्हटलं, की अगदीच असं वाटलं, की नाहीच होतंय, हं. मला फोन कर, मी येईल परत. हां. तर मी गेलेली तिकडे आणि छान सुंदर वर्कशॉप झालं ते. वेगळ्या-वेगळ्या फ्लेवर्सची साबणं मी बनवली आणि सगळ्यात छान, सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट ही होती, की विदाऊट केमिकल्स, विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह होते. अच्छा. हां. आजही निया हँडक्राफ्टेड विथ केअरचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ते विदाऊट केमिकल्स, विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह आहेत. हे महत्वाचं आहे. हां. आणि छोट्या बाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ते प्रॉडक्ट्स वापरू शकतात. म्हणजे तुमची जी प्रॉडक्ट्स आहेत हां. ती लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत. बरोबर. मग तुम्ही मेल तुम्ही स्वतः साबण केलं? हां. तेव्हा मी स्वतः साबण केलं हां. आणि स्वतः बनवलेले साबण, वेगळ्या-वेगळ्या फ्लेवर्सचे साबण मी तेव्हा घरी पण घेऊन आली हां. आणि इतकं छान वाटलं म्हणून सांगू ना, की माझ्या मुलांना मी काहीतरी प्युअर देते आहे. ती फिलिंग तेव्हा तुम्ही एक होती. किती साबण त्यावेळेला वर्कशॉपच्या निमित्तानं तयार केले होते? मला असं वाटतं 7 ते 8 प्रकारचे साबण मी तयार केले तेव्हा. फॅन्टास्टिक. हो. वेगळ्या-वेगळ्या फ्लेवरचे 7-8 साबण मी तयार केले आणि सगळे घरी घेऊन आली. आणि खूप छान वाटलं तेव्हा. म्हणजे हां. आपल्या मुलांना काहीतरी छान आपण देतोय विदाऊट केमिकल्स, विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह. तर ते खूप छान म्हणजे होतं. तो एक्सपिरियन्स आईने खूप छान आईने होता. केलेला साबण आहे त्यामुळे तो बरोबर. अंगाला लावायचाच आहे. येस, येस, येस. हं. हां. आणि मग मुलगी जेव्हा खाली खेळायला वगैरे जायची, हां. तर तेव्हा ती आणि तिच्या मैत्रिणींना, मित्रांना सांगायची, की माझ्या आईनी साबण तयार केलाय. हां. तर मग तिच्या मित्र-मैत्रिणींच्या आई-वडिलांना आणखीन ती एक वेगळी क्युरिओसिटी, की हे कसं काय तू तयार हं, केलं? हं, हं. तर मग आता 7-8 प्रकारचे बनवलेलेच होते. चला हां. तुम्ही पण सगळेजण वापरून बघा. थोडे मी हां, ठेवते, हां. थोडे तुम्ही ठेवा. आठवतात का फ्लेवर्स तेव्हा कुठले-कुठले तुम्ही हे केले होते ते? मला असं वाटतं रोज फ्लेवर होता, लेव्हेंडर होता. सगळे नाही आठवत. पण ठीक एक रोज, लेव्हेंडर आणि मला असं वाटतं चंदन. अरे हां, क्या हे बात है! 3 फ्लेवर मला आठवतात हो. आत्ता. हो, छान. हो. आणि सगळ्या सीझनला हे छान साबण चालतात. त्यामुळे हे 3 मला आत्ता आठवतात, पण बाकीचे 5-6 नाही तेवढे आठवत आहे आत्ताला. हां, हां. हं. पण एवढे साबण तुम्ही एवढे घरी घेऊन साबण मी आलात तयार केले, घरी घेऊन आणि आले. हो. त्यानिमित्ताने कॉलनीतल्या लोकांना हो, कळलं हो, हो. मुलांमुळे, ॲक्चुअली. की हिची आई साबण बरोबर, बनवते साबण बरोबर. आणि त्यांना तुम्ही दिलेत वापरायला. बरोबर. त्यांना मी वापरायला दिले. हां. आणि मुलांचं ते वेगळे-वेगळे शेप्स वगैरे पण त्यामध्ये होते. त्यामुळे मुलांना पण फार कौतुक, हं. की आम्ही टेडी बिअरचा साबण वापरतोय किंवा आता ते जे नवीन शेप्स असतात ना, टेडी बिअर असतं, बटरफ्लाय असतं. हं. मग मुलांना त्याचं अट्रॅक्शन जास्त असतं, की वेगळ्या-वेगळ्या आकाराचे साबण आपण वापरतोय हं. असं. पण ते ज्यांनी वर्कशॉप घेतलं होतं, हं. ज्यांच्यामुळे तुम्ही हे शिकलात, त्यांचं काय नाव आहे? त्यांचं नाव दीप्ती. 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 मग नंतरही तुम्ही त्यांच्या संपर्कात राहिलात? त्याच्यानंतर कसं झालं, की थोड्या महिन्यांनी मग आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. 2019 मध्ये आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. हं, हं. आणि त्यानंतर मी त्यांच्याकडनं, कारण मला ते अजून त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अजून करायची होती साबणांमध्ये, कारण हं, मला हं. आवडले, मुलांना आवडले. तर त्यामध्ये मला अजून काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची होती. तर मग मी तिच्याकडनं तिला काही गोष्टी मागून घेतल्या, की मला दे त्याच्यातलं हं. सामान दे मला. मग इसेन्शियल ऑइल्स होते त्याच्यामध्ये. बाकी पण ऑइल्स होते. सो तिने मला बटर्स होते. सो तिने मला ते छान प्रोव्हाईड ते केलं. बटर्स आणि इसेन्शियल ऑइल म्हणजे तुम्ही साबणामध्ये जे घटक वापरता, हं, हं. ते त्यांच्याकडनं तुम्ही मागवून घेतले, समजून घेतले. हं, हं. अच्छा. हो. आणि मग तिने शिकवलं. त्या वर्कशॉपमध्ये तर कसं, वर्कशॉपमध्ये एक लिमिटेड हे असतं. पण नंतर सुद्धा तिने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. साबणांमध्ये अजून आपण वर्कशॉप किती दिवसांचा होता? वर्कशॉप 2 दिवसांचा होता. 2 हं, दिवसांचा. हं. तर त्याच्यानंतर सुद्धा मी तिच्या संपर्कात होती. मग बाकी अजून छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये मी शिकली. साबणांमध्येच मी हं, छोट्या-छोट्या गोष्टी शिकली. कसं करायचं, काय हं, करायचं. हं, कारण जेव्हा विदाऊट केमिकल्स, विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह जेव्हा हे होतं, तेव्हा वेदरचा परिणाम होतो. हं. बंगलोरचं वेदर तर तुम्हाला माहिती आहे, हो. बऱ्यापैकी थंड वेदर असतं. होय. मग तिथे कसं काय करायचं, ह्या छोट्या-छोट्या बऱ्याचशा गोष्टी तिने मला तेव्हा तिकडे शिकवल्या.
आणि त्यानंतर मग तिने मला काही रॉ मटेरियल दिलं आणि मग ते रॉ मटेरियल मी ठाण्याला येताना माझ्यासोबत घेऊन आली. म्हणजे त्यानिमित्ताने तुमचा बंगलोर प्रवास अधनं-मधनं सुरू होता. हो, हो. अजूनही सुरू असतो. अजूनही आहे. अजूनही आहे. हो, हो. अजूनही मार्गदर्शन त्यांचं बरोबर. मिळतं. हो, हो, हो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही मार्गदर्शन मला त्यांचं आहे म्हणजे अजूनही. तुमच्या त्या गुरु आहेत म्हणायला हो, हवे. हो. अगदीच, अगदीच. गुरु आहेत माझ्या त्या. अगदीच. आणि त्यानंतर मग मी ते रॉ मटेरियल काही घेऊन आली बंगलोरला हं, असताना. हं. आणि मग तेव्हा सगळं सेटिंग वगैरे सगळं झालं. एक छान सेटल झालो आम्ही. हं, पण हं. मग नंतर कोरोना काळ हं, आला हं, त्यामध्ये. हं, हं. मग तेव्हा तिच्याकडनं मी अजून काही सर्टिफिकेशन्स घेतले, की अजून आपण ह्याच्यामध्ये काय-काय वेगळं शिकू शकतो. आता साबणाव्यतिरिक्त. साबणाव्यतिरिक्त. ओके. बरोबर. तर हं, मग अजून काय-काय करू शकतो, अजून काय-काय शिकू शकतो. कारण हं. माझं जर बॅकग्राऊंड बघितलं तर मी एम-ए इंग्लिश लिटरेचर. हं, हं, हं. अगदीच वेगळं प्रोफेशन. पूर्ण साहित्यिक बरोबर, सगळा विषय. बरोबर, हं, बरोबर. आणि हा भागच वेगळा. बरोबर. हं, त्यामुळे हं. ह्याच्यामध्ये मी हळू सर्टिफिकेशन्स घ्यायला लागली, नवीन-नवीन शिकायला लागली, नवीन-नवीन कोर्सेस करायला लागली. सो त्यामध्ये तिने पण मला त्याचं पण खूप छान मार्गदर्शन केलं. पण म्हणजे कोर्सेस तुम्ही मुंबईत केले हो, कोर्सेस मी मुंबईत केले. बरोबर. आणि ते कोर्सेस जे तुम्ही केले ते दीप्ती मॅडमच्या सूचनेवरून, बरोबर, सांगण्यावरून बरोबर, कुठे करता येतील बरोबर, असे ते कोर्सेस तुम्ही करून बरोबर, आणखीन विविध गोष्टी काय करता येतील बरोबर. त्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात मग? त्यामध्ये मी केसांसाठीचे बरेच प्रकार शिकली. म्हणजे जसं तेल आहे, हं. शॅम्पू, कंडिशनर, सीरम. त्यानंतर लोशन्स शिकली, क्रीम्स शिकली. सिरम काय म्हणालात ते? सीरम असं असतं, की बरेच जण केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर करत नाही. ओके. मग काही-काही केसांमध्ये जसं लांब केस असतात, दाट केस असतात, तर मग केसांच्या गाठी जमतात, राठ होतात कधी-कधी. हं, हं, हं. तर केस थोडेसे ओलसर असताना त्याला एक लिक्विड आपण येतं, त्याला आपण म्हणतो सीरम. सी हां, ओके. तर ओलसर केसांना ते लावायचं हं, आणि सोडून द्यायचं. त्याला काही हं, नंतर वॉश वगैरे करायची गरज नाही. हं, मग हळू-हळू केस विंचरल्यानंतर त्या गाठी सुटत जातात. त्या हळू सुटतात. म्हणजे गाठ झाल्यानंतर एकदम जे केस गुंतलेले तुटतात. हं, हं, हं. ते सीरम लावल्यानंतर ती क्वांटिटी कमी होते. आणि त्यानंतर लोशन्स, जेल्स आणि त्याच्यानंतर हेअर कलर वगैरे सुद्धा शिकली. पावडर हेअर कलर सुद्धा जेल जे शिकले. तुम्ही म्हणजे लोकं जेल जे लावतात, हं. त्यातही विविध प्रकार आहेत. हो, त्यातही प्रकार आहेत. पिंपल जेल आहे, हं, फेअरनेस जेल आहे, टॅनिंग जेल आहे, हं, हं. अँटी टॅन जेल आहे. असे एक 4-5 प्रकार आहेत माझ्याजवळ. अँटी टॅन म्हणजे सतत उन्हात जी आपली बरोबर. त्वचा त्वचा काळवंडते. रापल्यासारखी होते, हं, काळवंडते काळवंडते. आणि तो टॅन जाण्यासाठी म्हणून बरोबर, ते तुम्ही लोशन बरोबर, यूज करता. बरोबर. आणि पिंपल्समध्ये मागे मला वाटतं आपण गप्पा मारायला भेटलो होतो या मुलाखतीच्या निमित्ताने. तर त्यावेळेला तुम्ही पिंपल्सचे जे प्रकार मला वाटतं तुम्ही बोलला होतात, ते थोडे मी रिकलेक्ट करायचा प्रयत्न हां, करतोय. पिंपलमध्ये कसं होतं, की एक 16-17 वर्षाची मुलं झाले, म्हणजे हं, मुलं-मुली दोघंही जण. हं, हं. 16-17 वर्षाची मुलं झाले, की त्यांना एक हार्मोनल इम्बॅलन्स होत राहतो होतं. हं, हं. शरीरामध्ये. तर त्यामध्ये सुद्धा मग पिंपलचे वेगळे-वेगळे प्रकार होत राहतात. हं, काही-काही काही-काही मुला-मुलींना छोटे-छोटे पिंपल असतात, व्हाईट कलरचे, अगदी छोटे-छोटे. पूर्ण हं, चेहऱ्यावर, कधी-कधी अंगभर वगैरे सुद्धा येतात. हं, तर आणि त्यानंतर काही मुला-मुलींना चेहऱ्यावरच फक्त असे पिंपल येतात ज्याच्यामध्ये असं येलोइश असे पिंपल येतात. हं, हं, छोटे-छोटे असतात. सुरुवातीला छोटे-छोटे असतात, पण कधी खाजवल्यामुळे नख लागतं किंवा आणखीन काय होतं, मग त्याचे डाग हं, पडतात. हं, हं. सो तो एक प्रकार होतो. काही जणांना नुसतेच पिंपल असतं. ते फक्त मांसाचा तो एक पोर्शन वर वाढतो. हं, त्याच्यामध्ये काही असं पस हे ते वगैरे असं काही नसतं. असे एक हं. 3-4 प्रकार हे होतात. आता येलो पिंपल जर म्हटलं तर मुलं-मुली आता 16-17 वर्षाची म्हटलं की मग कॉलेजमध्ये जायला लागतात. हं, ट्युशन्स क्लासेस असतात. दिवसभर बाहेर असतात. काही वेगळं खाणं-पिणं होतं, कधी ऑइली खाणं-पिणं होतं, जंक फूड बरंच होतं. सो हं. त्याचा सुद्धा त्रास चेहऱ्यावर ते पिंपल म्हणजे ते यायला जे लागतात. आपण म्हणतो पोट खराब होणं, बरोबर. पाणी डायजेशन न पिणं पाणी कमी व्यवस्थित, पाणी पिणं, कमी पिणं. तर त्यामुळे ते पिंपल्स. त्यामुळे ते पिंपल वाढत जातात. हं, जर त्याची व्यवस्थित केअर घेतली, तर मग ते पिंपल एक तर होतही नाही हं, आणि झालेच. हं. तर ते लवकर बरे सुद्धा होतात. आणि बाकी जे हं, आहेत तुम्ही म्हणालात हार्मोनल चेंजेसमुळे बरोबर. जे होतात. हां. तर त्याच्यामध्ये संतुलित आहार असणं, हं. पाणी व्यवस्थित पिणं, ह्या सगळ्या ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. आणि मग त्यासाठी म्हणून तुम्ही बरोबर. पिंपलवर पिंपल हे जेल हां. जेल तुम्ही हे करा. पिंपल जेल मी त्यांना देते, की फक्त तुम्हाला हे रात्री झोपताना लावायचं आहे. बाकी मसाज मालिश काहीही करायची नाही. हं, ऑटोमॅटिक 8 ते 15 दिवसांमध्ये त्याची जी ग्रोथ आहे ती हळू कमी होत जाते आणि हं. त्याच्यासोबतच तुम्हाला संतुलित आहार सुद्धा घ्यावा लागतो.
म्हणजे तुम्ही रोज जंक फूड जर तुम्ही खाताय, तुम्ही किंवा पाणी कमी पिता आहे, सो ते सुद्धा तुम्हाला थोडं बॅलन्स ठेवावं करायला लागतं. लागेल. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही शॅम्पू पण हे केलेले आहे. शॅम्पू आहे, तेल आहे, हम्म. हेअरफॉल साठी तेल आहे, अँटी डॅन्ड्रफ साठी सुद्धा तेल आहे. हम्म. आता डॅन्ड्रफचे सुद्धा 2-3 प्रकार येतात. चिकट डॅन्ड्रफ येतो, ओके ओके. ड्राय डॅन्ड्रफ येतो. ड्राय असला की तो कसा खांद्यावर वगैरे असा पडतो, असं एकदम म्हणजे पडायला आपण सुरुवात त्या होते. ज्या जाहिराती बघतो बरोबर बरोबर. की अरे फिर से डॅन्ड्रफ. हा 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 सो तो असा तो पडायला लागतो. चिकट असेल तर तो तुमच्या स्काल्पला चिकटून राहील, मग तुम्हाला तो नखांनी जर खरवडला तर कधी कधी त्याच्यातनं इतका झालेला असतो की नखांनी खरवडल्यानंतर रक्त निघायला लागतं. ओके ओके. हा सो असे सुद्धा डॅन्ड्रफचे म्हणजे ते प्रकार बरेच खपली येतात. सारखे जे प्रकार केसांमध्ये वगैरे होतात, तो सुद्धा डॅन्ड्रफचाच एक प्रकार आहे. कारण माझ्या मित्राच्या मिसेसला काही वर्षापूर्वी झाला होता तो. बर. अर्थात तिला खूप औषधोपचार करावे लागले. हो. आणि त्यावेळेला माझा मित्र म्हणाला होता की अरे ती ऑकवर्ड फील करते बाहेर जाताना, बरोबर. कारण की अचानक ते हे होतं, बरोबर पडते वगैरे खपली वगैरे. बरोबर बरोबर. आणि त्यामध्ये मध्ये इचिंग वगैरे पण खूप व्हायला होतं, त्यामुळे बरेच जण मग ते थोडं ऑकवर्ड फील करतात की नको बाहेर जायला एकदम. तर ते ते सुद्धा त्याचे सुद्धा आपल्याकडे शॅम्पू आहेत, कुठल्याही प्रकारचा जरी डॅन्ड्रफ असेल. पण हा जो एज ग्रुप आहे तो साधारणतः 18 पासून पुढे चालू होतो, कारण लहान मुलांचं तर तेवढं हे नसतं होत. लहान मुलांना सुद्धा डॅन्ड्रफ होतो. काय सांगताय? पण आता त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांचे केस आई वडिलांच्या हातात असतात की नाही मी वेणी घालून देते. कधी कधी वडील सुद्धा वेणी वगैरे पोनीटेल वगैरे घालून देतात. सो त्यांचे केस आई वडिलांच्या हातात असतात, त्यामुळे ते व्यवस्थित मॅनेज होतात. हा म्हणूनच हा म्हटलं मी, पण कारण माझ्या पुतणीची वेणी मी घालायचो आणि ती मायनं अगदी हौसेने वेणी घालून घ्यायची. बरोबर. तिच्या निमित्ताने मी वेणी घालायला शिकलो. असं बरेच वेळेला होतं. हा माझ्या मिस्टरांचं पण तेच झालं की म्हणजे मुलीला ते पण कधी कधी, आता मुलगा बराच लहान असल्यामुळे कधी कधी ते तिला वेणी वगैरे घालून द्यायचे, तर त्यामुळे ते पण त्या वेळेस त्या पिरियड मध्ये वेणी वगैरे घालायला शिकले. पण शक्यतो त्यांना होत नाही, जर काळजी नाही घेतली तर. शक्यतो होत नाही. शक्यतो होत नाही. एक 10-20% चान्सेस असतात की होतो, पण जर व्यवस्थित काळजी घेतली तर मग नाही होत त्यांना डॅन्ड्रफ. पण नाही काळजी घेतली गेली व्यवस्थित, कधी कधी मुलं नाही वेणी घालून घेत, कधी कधी मोकळे केस सुटलेले असतात, कधी कधी तेल लावण्यामध्ये थोडंसं हे होतं, हलगर्जीपणा वगैरे होतो, तर मग त्या केसमध्ये लहान मुलांना मुलं हल्ली तेल लावून घ्यायला पण फारसे तयार होत नाही. फारसे तयार नाही होत. मुलंच कुठे, मोठे सुद्धा नाही तयार होत. त्यांचं पण असतं की नाही शनिवारी तेल लावायचं आणि रविवारी केस धुवायचे, तर ते थोडं होतं. त्यांना केसांना पण पोषण हवं ना, जसं आपण जसं म्हणतो की आपल्याला पाणी प्यायचंय, आपल्याला जेवायचंय, ब्रेकफास्ट करायचं आहे, तसं केसांना पण हवंच की. पण असं वाटतं का तुम्हाला की जसजशी मुलं मोठी होतात, म्हणजे 18, 20, 21, आत्ताच जे एकूण त्यांचं टाईट शेड्यूल आहे त्यामुळे त्यांना वेळ कमी मिळतो, लाईफ फास्ट झालेलं आहे, लगेच ते ऑफिसेसना जॉईन होतात, कॉर्पोरेट कल्चर आलेलं आहे, म्हणजे तुमची जायची वेळ पक्की असते, यायची वेळ पक्की नसते, मग ते येताना थकून भागून येतात. आणि मग जी शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, केसांची काळजी घ्यायला पाहिजे, चेहऱ्याची काळजी घ्यायला पाहिजे, ती म्हणावी ती घेतली जात नाही. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं या समस्या यायला लागल्या. ते पण बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होते की आपल्याला वेळ नाही आहे, पण आपल्याला छान दिसायचंय. कारण आपल्याला छान दिसणं म्हणजे नुसतंच आपण मेकअप केलेला आहे तसं छान दिसणं नाही. एकूणच आपल्याला छान दिसायचं आहे. बरोबर. आपण ऑफिसला जातो, कॉलेजमध्ये जातो, आपण कुठे बाहेर जातो, सो एकूणच आपली त्वचा छान दिसली पाहिजे, व्यवस्थित दिसली पाहिजे. त्याच्यावर पिंपल्स असेल, त्याच्यावर टॅनिंग असेल, पिगमेंटेशन असेल, तर ते नाही तेवढं हे आपल्यालाच त्याचं असं थोडं हे होतं, एक कॉम्प्लेक्स येत असतो की की आपण म्हणजे हे सगळे डाग आहेत हे दिसतात आहे. तर कधी कधी केमिकलचा मारा पण बराच केला जातो. जसं आता मला चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल, कसं घालवू, काय करू, मग केमिकल्सचे क्रीम्स आणि हे ते त्याच्यावर लावल्या जातात. पण कधी कधी त्याचा उलटा इफेक्ट पण होतो. म्हणजे समज फॉर एक्झाम्पल जर एक छोटासा पॅच असेल पिगमेंटेशनचा किंवा टॅनिंगचा, तर जास्त केमिकल झाल्यानंतर ते वाढत गेलेलं आहे चेहऱ्यावर आणखी, मग तो आणखीन काळवंडलेला आहे. बरोबर. सो ते एक होत जातं. पण आता माझे केस राठ झालेले आहेत, तर मग मला त्याला पटकन हे करायचंय, छान करायचे आहेत, तर मग ते केमिकलचे शॅम्पू वापरले जातात, केमिकलचं आणखीन कंडिशनर वापरलं जातं किंवा आणखीन केमिकलचे वेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. तो डाग जायला वेळ पण लागतो ना? हो, तो डाग जायला थोडा वेळ लागेल. पी हळद आणि हो गोरी असं नाही होणार. कारण मी का विचारलं, व्हेन आय वॉज इन कलर केम, मी एका ठिकाणी नोकरी करत होतो, तर त्यावेळेला माझ्या चेहऱ्याला इथे असा एक किंचितसा डाग निर्माण झाला होता आणि तेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं
पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. मला ते काही हम्म. तेव्हा समजलं नाही. हम्म. आजही फार समजतंय त्यातलं असं नाही. पण त्याने मला एक लोशन दिलं होतं बरं. आणि मी ते रोज मला लावायला लागायचं. आणि नंतर मी कंटाळून गेलो होतो अक्षरशः. फायनली ते गेले, बट इट टूक अ लॉट ऑफ टाईम. हम्म. हम्म. हा वेळ लागणार, हां. थोडा वेळ लागणार. पण जर केमिकल हे केलं तर कदाचित जास्त केमिकल जर तुम्ही लावताय तर विदाऊट केमिकल जर तुम्हाला 15 दिवस लागणार असतील हं, तर केमिकल तर तुमचं 2-3 दिवसातच होईल. हं. पण केमिकलचा तुमच्या शरीरावर, तुमच्या स्किनवर आतमध्ये काय इफेक्ट होतोय हां, हे तुम्हाला बाहेरनं नाही दिसत. ते बरोबर. तुम्हाला नंतर केव्हा तरी दिसणार. म्हणजे केमिकलचे जे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला बरोबर. नंतर जाणवतात. बरोबर. आणि म्हणून आपण जी उत्पादनं करतो, आपण जी उत्पादनं करता, निया हँडक्राफ्टेड विथ केअर, राईट? बरोबर. तर ती सगळी केमिकल विरहित आहे. केमिकल विरहित आहेत. आणि ही पुढच्या सगळ्या वयोगटाला ही जास्त वापरली जातात. बरोबर. म्हणजे एक 18-20 वर्षापासून ते पुढपर्यंत. पुढच्या वयोगटाला. ऑफिस बेरर्स पासून बरोबर. सगळ्यांना. इव्हन लहान मुलांसाठी सुद्धा आहे, लहान बाळांसाठीचे सुद्धा आहेत, की जे लहान बाळं सुद्धा विदाऊट केमिकल्स, विदाऊट प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स वापरू शकतात. मग त्यात साबणही आहेत. येस, त्याच्यात साबण आहे, त्यांचा शॅम्पू आहे, त्यांचं मसाज ऑइल आहे. असं जन्मलेल्या बाळाला आपण मसाज मालिश वगैरे हो करतो. हो, म्हणजे त्या हां, बाईंना बोलवायचं बरोबर. आणि त्यांना मसाज करायचा. बरोबर. बरोबर ना, ते बरोबर. गुटगुटीत होण्यासाठी म्हणून. बरोबर. तर ते जे सुद्धा तेल आपल्याकडे वापरतात, आहे. हो, अभ्यंग स्नान जवळपास. अगदी. हा, अगदी. तो जवळपास एक अभ्यंग सोहळाच स्नान. असतो. मसाज मालिश लहान मुलांचा सोहळा असतो अगदी. काही मुलं एन्जॉय करतात हो, काही आणि करतात. आणि काही मुलं रडून गोंधळ घालतात. बरोबर. बरोबर. तर त्या तेलाचे उत्पादन हो, तुम्ही करता. बरोबर. अच्छा. आणखीन तुमच्याकडे काय काय गोष्टी, म्हणजे तुम्हाला आता अ, जसं तुम्ही आता लोशन सांगितलं, तेल सांगितलं, साबण सांगितलात, शॅम्पू सांगितलात, आणखीन काय काय आहे हेअर तुमच्याकडे? कलर्स आहेत माझ्याकडे. पावडर फॉर्म मध्ये हेअर कलर्स आहेत. हम्म. त्यानंतर फेशियल किट्स आहेत माझ्याकडे. फेशियल किट्स हा, फेशियल किट्स आहेत. त्यानंतर लिप बाम आहेत, लिपस्टिक आहे, काजळ आहे. लिप बाम आणि लिपस्टिक. लिप बाम हे अर्थात स्त्रियांसाठी असतील फक्त ना? नाही, लिप बाम स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सुद्धा आहेत. म्हणजे पुरुषही लिप बाम हो वापरतात, हो हो, पण ते म्हणजे ओठांची काळजी बरोबर. घेणं ओठांची काळजी घ्यायला त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि ते कलरलेस आहे. कलरलेस आहेत. हो, ओके. ते कलरलेस आहेत. काजळ आहे, लिपस्टिक आहे, असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत. आणि लहान मुलींच्या खास करून लहान मुलींच्या म्हणतोय मी, लिपस्टिक्स तुम्ही करता का त्यांना लिप बाम देता? नाही, त्यांना मी लिप बाम देते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो कलर वापरलेला असतो तो सुद्धा केमिकल विरहित कलर आपण वापरतो. म्हणजे जसं आई आता लिपस्टिक लावते आहे तर मला पण ते लिपस्टिक हवं आहे, तर नाही, तू हे घे, तू लाव. अच्छा, म्हणजे ते लिपस्टिक सारखं दिसतं. हा हा, ते लिपस्टिक सारखं त्या दिसतं. मुलीला हे वाटतं की मी पण लिपस्टिक लिपस्टिक लावते. लावलेली आहे. बरोबर आहे. हो, सो त्यांना पण आनंद की मी पण काहीतरी छान लावते आहे, आणि आईला पण आनंद की मी तिला केमिकल विरहित काहीतरी छान देते आहे. अच्छा अच्छा. आणि हे जे हेअर कलर्स आहेत, हे त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत, म्हणजे फक्त मेहंदीसारखं आहे का आणखीन? नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे कलर आहेत आपल्याजवळ. एक ब्लॅक, डार्क ब्राऊन आणि बर्गंडी. आणि बर्गंडी म्हणजे साधारण बीटाचा कलर येतो. आपण जे बीट वापरतो, हा, तो कलर साधारण येतो त्याचा. आणि आपण ते जातं बिटाचा कलर? जातं म्हणजे लोक घेतात? हो, छान घेतात. कारण ते केस कसे दिसत असतील जरा वेगळे दिसतात, पण काही काही हौशी लोक घेतात. आणि तो एक कलर म्हटलात, आणि कुठला? डार्क ब्राऊन म्हटला. डार्क कॉफी कलर. कॉफी कलर. हा हा, तो जनरली 35च्या वरचे जे आहे, 35-40च्या वरचे जे आहे त्यांना तो आवडतो कलर. आणि हा जो नॅचरल ब्लॅक आहे, तो म्हणजे आपले भारतीय स्त्री पुरुषांचे केस ज्या याच्यामध्ये काळे असतात, तो काळा कलर तो काळा. हो हो, बरोबर. आणि आपण ह्याच्यामध्ये बरेचसे पावडर याच्यामध्ये वापरतो. जडीबुटीचे पावडर वापरतो. भृंगराज आहे, शिकाकाई आहे, आवळा पावडर आहे. जसं बर्गंडी कलर साठी म्हटलं बिटाचा कलर येतो, सो ती बिटाची पावडर पण आपण वापरलेली आहे. ओके. हा, सो हे सगळं आपण त्याच्यामध्ये वापरतो. अच्छा अच्छा. आणि पावडर फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे केमिकलचा प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यामध्ये ते सगळं दिलेलं आहे, ते कसं वापरायचं, सगळ्या व्यवस्थित दिलेले आहे. त्या अकॉर्डिंग तुम्ही ते वापरायचं. केसांच्या वाढीसाठी तुम्ही काही काम केलंय का तुमच्या उत्पादनांमध्ये?
हा म्हणजे काही वेळेला केस गळतात बरोबर. है ना, खास करून पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे हम्म, हम्म, की टक्कल पडायला लागतं. बरोबर. तर त्याच्यासाठी माझ्याजवळ रिग्रोथ ऑइल आहे. रिग्रोथ. बरोबर. पण आता ह्या गोष्टी फक्त पुरुषांमध्येच नाही होत. या पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये सुद्धा होतात. फक्त स्त्रियांचे कारण वेगळे असतात, पुरुषांचे कारण वेगळे असतात. सो त्या अकॉर्डिंग आपण काम करून रिग्रोथ ऑइल आपण त्यांना देतो. आता हे गेली साधारणतः किती वर्ष तुम्ही हे उत्पादनं वाढवलीत किंवा सुरू केल्यानंतरचा कालखंड किती वर्षाचा आहे? साधारण 6 वर्ष झाली आता. अच्छा, आता नोव्हेंबरमध्ये 6 कंप्लीट होतील. 6 वर्ष पूर्ण होती. नोव्हेंबरमध्ये 6 वर्ष आणि पूर्ण होतील. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हं. म्हणजे आता हे मी प्रॉडक्ट्स बनवले आणि मी आजूबाजूला दिली, मित्रांना दिली, बरोबर. मित्राच्या मित्रांना मिळाली, कारण मित्रांनी सांगितलं, बरोबर. नातेवाईकांकडे दिली, नातेवाईकांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं. बरोबर. असं सुरुवातीला आपण एक असं मार्केटिंग सुरुवातीला करतो. होतं. हो, हो. असं पण सुरुवातीला होतं. त्यानंतर आपण आताचा जो सोशल मीडिया आहे हं. त्याचा वापर करून, उपयोग करून आपण म्हणू की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सोशल मीडियाचा पण वापर ह्यामध्ये होतो आणि मी जनरली एक्झिबिशन्स पण करते. ओके. हां. आता जे जुलै ऑगस्टपासून जवळपास दिवाळीपर्यंत एक्झिबिशन सुरू असतात. हम्म. रादर पूर्ण वर्षभरच एक्झिबिशन सुरू असतात. हम्म. तर मी ते एक्झिबिशन्स करते. अच्छा. त्या ह्यानी सुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत मला पोहोचता येतं. हम्म. आणि कसं होतं की सोशल मीडियावर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादं प्रोडक्ट दाखवते आहे. हम्म. एखाद्या प्रोडक्टची माझी रील तयार होते आहे. हम्म. बरोबर. पण ते प्रोडक्ट तुम्ही इनडायरेक्टली बघताय. तुम्ही मोबाईलवर बघताय, तुम्ही लॅपटॉपवर बघताय, तुम्ही आयपॅडवर बघताय, तुम्ही इनडायरेक्टली माझं प्रोडक्ट हां, बघताय. हां. बरोबर. एक्झिबिशनमध्ये कसं होतं की तुम्ही मला पर्सनली बघताय हम्म. आणि माझे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या डोळ्याखालनं पण घालताय. हम्म. दिसतंय तुम्हाला. मग तुम्ही त्याची माहिती सुद्धा मला तुम्हाला माझ्याकडनं मिळते आहे. हम्म. बरोबर. सो मी एक्झिबिशन्स पण बऱ्यापैकी करते. अच्छा. हां. आणि या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत बरोबर, पोहोचताय. बरोबर. तुम्ही तुमचं एक उद्दिष्ट ठरवलं असेल ना की समजा आता मोठमोठी सलोन्स आहेत किंवा मोठमोठी शॉप्स आहेत ब्युटी आणि कॉस्मेटिक्सची, तर तिथे आपलं प्रॉडक्ट ठेवलं जावं बरोबर. आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोचावं, यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेला आहे का? मी माझे काही प्रोडक्ट्स सलूनमध्ये जातात ठाण्याला. आता सध्याच्या स्थितीमध्ये ठाण्याला माझे प्रोडक्ट सलूनमध्ये असतात. जसं हेअर कलर्स आहेत, हेअर पॅक्स आहेत, शॅम्पू आहे, कंडिशनर्स आहेत, ऑइल्स आहेत. क्या बात. हां. कारण हेड मसाजसाठी वगैरे स्त्री पुरुष दोघेही जण सलूनमध्ये जातात. सो ऑइल्स वगैरे पण आपण सलूनमध्ये ठेवतो. आता सध्याच्या स्थितीला ठाण्यामध्ये आहे आणि हळूहळू ते मुंबईमध्ये किंवा बाहेरच्या म्हणजे ठाण्याची याच्यामध्ये वेस ओलांडून आपल्याला येस, पुढे जायचं ठाण्याची आहे. वेस ओलांडून हळूहळू मुंबई आणि अजून बाहेर मुंबई, ठिकाणी सुद्धा. नवी मुंबई बरोबर. आणि विदर्भ. विदर्भात माझे काही हे आहेत, रिसेलर्स आहेत. हां. सो त्यांच्या मार्फत ते प्रोडक्ट्स तिकडे असतात. आणि बंगलोर, जी बंगलोरला तुमची तर कर्मभूमी जी आहे, माझी कर्मभूमी आहे. जिथे तुम्ही शिकलात या बरोबर. सगळ्या गोष्टी, बरोबर. ऑल ओव्हर महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र. बरोबर. बंगलोरला आणि त्याच्या समोर सुद्धा चेन्नईला काही हॉटेल्समध्ये सुद्धा माझे सोप्स वगैरे गेलेले आहेत. क्या बात आहे. हां. आणि बंगलोरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी माझे सोप्स रिसेलर्स थ्रू जात असतात. म्हणजे हा प्रवास असा निरंतर सुरू हो, आहे हो. आणि तो सुरूच राहणार आहे. बरोबर. हा. कोरोना काळामध्ये जसं साबण, आता बाकीचे प्रोडक्ट जर आपण थोडे बाजूला ठेवले तर साबण ही एक इसेन्शियल सर्व्हिस आहे. बरोबर. तर कोरोना काळामध्ये सुद्धा साबण आपण बऱ्याचशा NGOजला वगैरे पण हे केलेले आहेत, दिलेले होते कोरोना काळामध्ये. हो. तर मला त्याचा सुद्धा आनंद वाटतो की मी कोरोना काळामध्ये NGOजला एनिया हँडक्राफ्टेड विथ केअर उपयोगी आलं. मला एक सांगा की प्रत्येक उद्योजक जेव्हा छोटासा व्यवसाय चालू करतो आणि ज्या वेळेस तो इतर काही लोकांना एम्प्लॉयमेंट देतो, नोकरी देतो, रोजगार देतो, तेव्हा त्याला एक मानसिक समाधानही लाभत असतं. बरोबर. डू यू ॲग्री विथ मी? अगदीच, अगदीच. 100%. कारण आपण त्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट्स हे एका माणसाने काही काम चालू केलं की त्याचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट्स हे आणखीन काही लोकांना होत असतात. म्हणजे तुम्ही जिथून कच्चा माल घेता त्यांचा सप्लाय वाढतो, त्यांचा सेल वाढतो. बरोबर. तुम्ही ज्या लोकांना हे काम देता करायला, कारण माणूस एकटा जेव्हा करत असतो आणि जसं काम वाढतं तसं त्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट करणं, बरोबर, कुरिअर सर्व्हिसेस या माध्यमातून आपण एक अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देतो. बरोबर आहे. तर साधारणतः तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अ, वर्षामध्ये
एक 3, 4, 5, 6 माणसांना? सध्या तरी मी 3 माणसांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. क्या बात आहे. हं. सो इट्स अ गुड स्टार्ट. माझ्याकडे डिलिव्हरी बॉईज आहेत. ते सकाळी 10 ते 6 दुसऱ्या ठिकाणी जॉब करतात आणि त्यानंतर 6 ते 10 मध्ये माझे जे काही पार्सल वगैरे असतात ते डिलिव्हर करतात. डिलिव्हर. हां. आणि जसं जसं सीझन येत जातो जवळ तसं तसं मग ते सुट्टी घेतात. हा, अगदी सुट्टी घेतात ऑफिसमधनं आणि हे काम करतात. क्या बात आहे. हां. आता तुमचं ते प्रत्यक्ष जिथे प्रॉडक्ट तुम्ही करता त्या युनिटला जायला आवडेल नक्कीच. आणि आत्ताच आपण त्या युनिटला जाऊ आणि ती प्रॉडक्ट्स प्रत्यक्षात बघू नक्कीच. आणि त्याच्या किमतींबद्दलही बोलायचं आहे. पण ते आपण तिथं बोलू. नक्कीच. कारण आत्ता जी एक सुंदर तुम्ही माहिती दिली आहे आणि प्रॉडक्टच्या रेंजची कल्पना आली की बाबा रेंज ही आहे आणि अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि फ्रॉम हेड टू टो बरोबर. सर्वांगीण सर्वांगीण सुरक्षितता, आरोग्याची जपणूक. बरोबर. हां, तर आपण आता तुमची प्रॉडक्ट्स बघायला जाऊया. नक्कीच. हां, चला आपण यांची प्रॉडक्ट्स बघून घेऊया आणि त्यांच्या किमतींबद्दल आपण जाणून घेऊया. मला खात्री आहे की अत्यंत रिझनेबल किमतीमध्ये या तुम्हाला विविध वस्तू सहजगत्या उपलब्ध होत असतात. आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या वस्तू पाहाल तेव्हा मी काय म्हणतो त्याची तुम्हाला खात्री पटेल. चला आपण जाऊया युनिटकडे. निया हँडक्राफ्टेड विथ केअर. चला. थँक्यू साची रानडे मॅडम. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इथे छान छान प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशनही तुम्ही फार सुरेख कराल याची मला नक्कीच खात्री आहे. आपण लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि फ्रॉम हेड टू टो, बरोबर आहे, अशी विविध प्रॉडक्ट्स आता आपण बघणार आहोत आणि आपण पाहूया, सुरुवात करूया. सुरुवात जसं आपण म्हणतो हे लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत. हां. तर मग आपण सुरुवात पण लहान बाळांपासूनच करूया. क्या बात आहे. हां. तर त्यांच्यासाठी हे छान छोटे छोटे ग्लिसरीन युक्त साबण आहेत. छान वेगळ्या आकाराचे आहेत. हे पिगी आहे, देन लायन आहे, बटरफ्लाय आहे आणि आपण त्यांना त्याच्यामध्ये एक सरप्राईज गिफ्ट पण देत असतो, की त्याचं आणखीन त्यांना कौतुक वाटतं, की येस हे माझं साबण आहे आणि ह्यातलं गिफ्ट सुद्धा माझं आहे. म्हणजे हे याच्याबरोबर गिफ्टही आहे. हां, ह्याच्या आतमध्ये हे गिफ्ट्स आहेत काही काही. हां, हां, हां. हां, सो त्यांना एक ते सरप्राईज असतं, की येस हे साबण संपल्यानंतर आपल्याला यातनं हे गिफ्ट मिळणार आहे. क्या बात आणि आहे. वेगळ्या आकाराचे बनवलेले असल्यामुळे त्यांना तो पण एक वेगळा आनंद असतो, की येस हे फक्त माझ्यासाठीचं साबण आहे. आता यातले फ्लेवर्स काय काय आहेत मग? आता हे वेगवेगळे जे हां, आहेत हे सगळे आता व्हॅनिला फ्लेवर्स आहेत. व्हॅनिला हां, फ्लेवर्स. पण ह्याच्यामध्ये पण आपण वेगळे फ्लेवर्स तयार करू शकतो. जसे किड्स फ्रेंडली लेव्हेंडर आहे, रोज आहे, लेमन आहे, ऑरेंज आहे. त्याचे कलर सुद्धा वेगळे येतात. डार्क कलर्स असतात. त्यांना मग छान अट्रॅक्टिव्ह वाटतं ते. आता हे सगळे व्हॅनिला फ्लेवर्स आहेत. अच्छा. हां, आणि हे सुद्धा ऑइल आणि ग्लिसरीन पासून तयार झालेले आहेत आणि एलोवेरा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. सो लहान मुलांच्या स्किनला कुठेही हार्मफुल असं केमिकल ह्याच्यामध्ये नाहीये. नाहीये. येस. त्यानंतर आपल्याजवळ आहे लहान मुलांचा शॅम्पू. अच्छा, बाळांना पण शॅम्पू हां, खास बाळांसाठी खास बनवलेला आहे. बाळांसाठी बनवलेला हा अरे शॅम्पू ते आहे. लिहिलंय हां, किड्स शॅम्पू. बरोबर. म्हणजे ह्याला आई बाबांनी हात लावायचा नाही, नाही. नाही तर बाळ ओरडेल. अगदी. आणि मुलं सुद्धा सांगतील, की हा फक्त माझाच आहे. ह्याला कोणीही हात लावायचा नाही. तेच जसं मगाशी आपण बोललेलो होतो, की लहान मुलांना सुद्धा डॅन्ड्रफ होतो हां, किंवा हां. केस पण कधी-कधी लहान मुलांचे ड्राय होतात. हं, सो हं, हा त्यांच्या अकॉर्डिंगच बनवलेला शॅम्पू आहे. अच्छा, अच्छा. मग याच्यात साधारणतः घटक कोणकोणते असतात? ह्याच्यामध्ये सुद्धा ऑइल, बटर, एलोवेरा आणि इसेन्शियल ऑइल्स. ह्याच्यामध्ये या कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये अरोमा ऑइल यूज झालेले नाही आहे. अच्छा. सगळे इसेन्शियल ऑइलच आपण वापरतो. म्हणजे लहान बाळांसाठी साबण झाले, शॅम्पू झाला. शॅम्पू झाला. हां. आणि त्यांच्यासाठी हे मसाज ऑइल पण आहे. जसं अच्छा. लहान बाळांना मसाज, मालिश वगैरे करतात. काही मुलं कौतुकाने करून घेतात, काही मुलं नाही करत. हां. म्हणजे काही मुलं मसाज करताना गोंधळ घालतात करेक्ट. आणि काही मुलं एन्जॉय करतात. एन्जॉय करतात. हे बरं. अभ्यंग स्नान आहे जणू. हां. आणि ह्याचा दुसरा उपयोग सुद्धा आहे. हे लहान मुलांचं मसाज ऑइल पण आपण म्हणतो आणि मोठ्यांना आणि लहानांना सुद्धा खाजवलं, मुरमं आलं, कुठे पुटकुळी आली, कुठे हां. लागल्यानंतर मुलं खाजवतात आणि ते लाल-लाल होतं. त्याच्यावर सुद्धा 2 थेंब लावलं, की ते सुद्धा चालतं. हे अच्छा. सुद्धा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेजण वापरू शकतात. अरे वाह!
म्हणजे हे मल्टीपर्पज मल्टीपर्पज आहे. बरोबर, अगदी मल्टीपर्पज आहे हे. आणि याचा एक सुगंधही वेगळा आहे हो तसे. हो हो, अगदी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मुलांना वाव, इट्स रिअली गुड. आणि ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे ऑइल आपण टाकलेले आहेत. हां, हां, फक्त 5 प्रकारचे ऑइल यामध्ये मिक्स आहेत. म्हणजे मुलं आनंदाने अंघोळीला जातील. अगदी, अगदी. आता या व्यतिरिक्त आणखीन बाळांसाठी कोणती प्रॉडक्ट आहे? ह्या व्यतिरिक्त आपल्याजवळ काजळ आहे. शुद्ध तुपापासून तयार केलेलं काजळ. वाव, फार सुरेख आहे हं वस्तू. हे लहान बाळांची संपूर्ण काळजी घेतली जाते. बरोबर. त्यानंतर अजून आहे आपल्याजवळ लिप बाम. तर हा लहान बाळांचा पण आहे आणि मोठ्यांचा पण आहे. नाही नाही, पण हा जो लिप बाम आहे म्हणजे लहान मुली लिपस्टिकचा आग्रह करतात बरोबर. आणि लिपस्टिक त्यांना चांगली नाही लावणं आता हेल्थच्या दृष्टीने पण. बरोबर. तर म्हणून हा लिप बाम त्यांच्यासाठी आहे. बरोबर. म्हणजे हा लिपस्टिक सारखाच दिसतो. बरोबर. लिपस्टिक सारखंच काम करतो. म्हणजे त्या फार हट्ट करणार नाही नाही, नाही. एकदा लिप बाम दिल्यावर. येस, मॉइश्चरायझर पण होतं आणि त्यांना लिपस्टिकचा फील पण मिळतो. अच्छा. हां. आता आपल्याजवळ हा जो अवेलेबल आहे हा व्हॅनिला फ्लेवर आहे. त्यानंतर आपल्याजवळ हा चॉकलेट फ्लेवर आहे, रोज फ्लेवर आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. असे आपल्याजवळ 4 फ्लेवर्स अवेलेबल आहे. हा चॉकलेट फ्लेवर स्त्री पुरुष दोघंही जण वापरू शकतात. पुरुषांना सुद्धा लिप बाम आहे? बरोबर, पुरुषांना सुद्धा लिप बाम आहे आपल्याजवळ. व्हॅनिला फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवर हे दोन्ही पण फ्लेवर स्त्री पुरुष दोघंही जण वापरू शकतात. अच्छा, म्हणजे ओठांचं फाटणं म्हणा बरोबर. किंवा थंडीमध्ये खास करून ओठ थंडीत फुटतात. आणि उन्हाळ्यात सुद्धा. हम्म, उन्हाळ्यात सुद्धा ओठ फुटतात, ड्राय हम्म, होतात, मास हम्म, निघायला लागतं. हम्म. त्याच्यासाठी सुद्धा हे आपण पूर्ण वर्षभर लावू शकतो. आणि वेगवेगळे मुलांसाठी पण असे वेगळे फ्लेवर्स आहे हे लिप बाम हे मध्ये? दोन्ही फ्लेवर्स मुलं पुरुष हे दोघे जण वापरू दोन्ही शकतात. वापरू हा शकतात. हा रेड आणि पिंक हे मुली आणि ओके ओके. स्त्रिया वापरू हा शकतात. हा हा. हम्म. आता आणखीन तुमच्याकडे काय पोतडीत छान छान प्रॉडक्ट्स आहेत ते दाखवा. त्यानंतर आपण सुरुवात करूया केसांपासनं. त्यामध्ये आहे ऑइल, हेअर ऑइल आहे. त्यामध्ये आहे शॅम्पू, त्यामध्ये आहे कंडिशनर हे आणि मुलांसाठी आहे? त्यामध्ये आहे सिरम. हे लहान मुलांसाठी नाही, आहे? हे आता सध्या सगळं मोठ्यांचं आता आहे हे हे मोठ्यांचे, सगळं. हे लहान मुलांचे हा, प्रॉडक्ट झाले. हा, हे सगळं मोठ्यांचं. हेअर सिरम म्हणजे मगाशी तुम्ही म्हणाला होता हम्म. ते कशासाठी आपण बोललो होतो? केसांना केस धुतल्यानंतर गाठी पडतात कधी कधी. हो हो हो. बरोबर, गुंतात, फार केस गुंतात. Yes, मग आपण yes. विंचरताना केस गळतात, असं बरेच जण म्हणतात की मग केस धुतल्यानंतर विंचरताना गळतात. तर साधारण ओलसर केसांना हे सिरम लावायचं आणि नंतर मग केस विंचरायचे. गाठी सुद्धा निघून जातात आणि केस गळण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होते. अच्छा, म्हणजे सिनेमामध्ये मेकअप करताना हेअर ड्रेसर बऱ्याच वेळा हा सिरम वापरत असतील का? वापरतात. हो, वापरतात. कारण अभिनेत्रीनं जेव्हा ते हेअरस्टाईल करत असतात बरोबर, आणि कधी कधी केसाचा गुंता होतो, बरोबर, तर त्यावेळेला ते वेगवेगळं हे वापरत असतात. बरोबर. तर त्याच्यात त्यामध्ये कदाचित serum आहे. हे सिरम हो, वापरतात. आणि हे काय आहे? शॅम्पू आहे? हे तेल आहे. तेल? हा, हे तेल आहे. हे ऑल इन वन हेअर ऑइल आहे. ऑल इन वन म्हणजे डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल हे हो. एकत्र कव्हर करतं. हो. हा, म्हणजे डॅन्ड्रफ साठी वेगळं, हेअरफॉल साठी वेगळं असं काही करायची गरज नाहीये. आणि हे पण तेलच आहे? नाही, हा ॲलोवेरा शॅम्पू आहे. शॅम्पू? हा ॲलोवेरा शॅम्पू सुद्धा लहान मुलं म्हणजे 5 वर्षांपासून 12 वर्षांपर्यंतची जी मुलं आहे ते ॲलोवेरा शॅम्पू म्हणजे केस बिनधास्त वापरू शकतात. सॉफ्ट राहावेत म्हणून? बरोबर, मऊ? बरोबर. आणि हे जे आहे ते? हे कंडिशनर आहे, हेअर ओके. कंडिशनर. कंडिशनर केसांच्या मुळांना लावत नाहीत असं काही आहे नाही, का? कंडिशनर केसांच्या मुळांना लावत नाही, फक्त केसांना लावतात. म्हणजे केसाच्या टोकाला वगैरे असं? टोकांना, हा, फक्त केसांना, मुळांना नाही लावत. हम्म. जसं आपण तेलाची मालिश मुळांना करतो स्पेसिफिक, हम्म. तसं हे फक्त केसांना लावतात. ओके ओके. आता आपल्याजवळ अजून एक नवीन प्रोडक्ट आहे, लिप स्क्रब. लिप स्क्रब? लिप स्क्रब हे सुद्धा स्त्रिया आणि पुरुष दोघेही जण वापरू शकतात. बरं, कशासाठी? ओठ फाटतात, मांस निघतं, रक्त निघतं. देन यू विल स्क्रब ऑन द लिप? हो. मग त्याने त्रास नाही होत? काही नाही, 2 मिनिटं फक्त स्क्रब करायचं आहे आणि पाण्याने धुवून टाकायचं, लिप बाम लावून घ्यायचं, काहीच त्रास नाही. सो आफ्टर युजिंग दिस स्क्रब, हम्म. ते जे काय ओठ फाटलेले असतात किंवा ओठ फुटतात म्हणतात, हम्म. त्याच्यानंतर हे लावल्यानंतर थोडं पेनिंग वगैरे काहीतरी काही होतं? नाही, काही नाही,
काही नाही. ओके ओके. कारण आपण कुठले केमिकल त्यामध्ये वापरतच वापरत नाही. आपण नाही. ह्याच्यामध्ये प्युअरली एलोवेरा, इसेन्शियल ऑइल्स हे सगळं वापरतो आहे. पण मग त्याच्यामुळे ते रिपेअर व्हायला म्हणजे बरे Repair व्हायला होतात. मदत होते. बरोबर, बरोबर. ओके. आणि मग ह्याच्यावर लिप बाम लावायचा. हा, लिप बाम लावा, लिपस्टिक लावा, काहीही तुम्ही ओके लावू शकता. ओके ओके. त्यानंतर अजून आपल्या जवळ या आहे पोतडीमध्ये अजून काय काय आहे? या पोतडीमध्ये अजून आता येईल आहे बॉडी लोशन. ओ. बॉडी लोशन आणि बॉडी लोशन हे असं आहे, तुम्ही पूर्ण वर्षभर वापरू शकता. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, लहान मुलं, स्त्रिया, पुरुष सगळे. अच्छा हे ऑलिव्ह ऑइल, व्हिटॅमिन ई ऑइल, बरोबर. कोको बटर, हम्म, ग्लिसरीन, हम्म, ॲलोवेरा जेल, बरोबर, इसेन्शियल ऑइल बरोबर. अँड अच्छा स्टोर इन कूल अँड ड्राय प्लेस. ओके. अवॉइड फ्रॉम सनलाईट. सनलाईट. हे बॉडी लोशन सगळ्या म्हणजे सगळ्यांना, स्त्री सगळ्यांना, पुरुष सगळ्यांना आहे. सगळ्यांना. लहान मुलांना पण. लहान मुलांना पण 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या सगळ्या मुलांना हे याचा वापरू हे शकता. काय उपयोग काय याचा म्हणजे आपण लावल्यानंतर? रफ स्किन एक तर होते. हे लावल्यानंतरचं म्हणजे हे लावायच्या आधीच सांगते पहिले, की आपली रफ स्किन होते, ड्राय स्किन होते. नंतर असं नख हे केल्यानंतर बघा असं व्हाईट रॅश येतं असं एकदम हो पांढरं रॅशेस असं येतात. लगेच हो असं येतात हे ते होतं. येतात हा येतात येतात. हा, तर ती जी स्किन खूप जी ड्राय झालेली असते हम्म. त्यावर फक्त हे थोडंसं आपल्याला हातावर चोळून सगळ्या हाताला, पायाला, अंगाला लावायचं आहे. म्हणजे ती सॉफ्ट राहते. बरोबर. सकाळी आंघोळ झाल्यानंतर लावल्यावर तुम्हाला हम्म. दिवसभर वेगळं काही लावायची गरज नाहीये. हो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमची स्किन खूप ड्राय आहे, आम्हाला दिवसातनं 3-3, 4-4 वेळा बॉडी लोशन लावायला लागतं, तरी पण काही होत नाही. पण ह्याचं असं नाहीये. हे ह्याच्यामध्ये ऑइल आणि आता तुम्ही जसं म्हटलं वाचलं बटर्स आणि ऑइल्स ह्याच्यामध्ये आहे. सो ते तुमच्या बॉडीला मॉइश्चर देतं. हो. त्यामुळे तुम्हाला दिवसभर लावत बसायची काही गरज नाही. गरज नाही. हा, एकदा लावलं की झालं. आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 2 फ्लेवर्स आहे. आता हा रोज फ्लेवर आहे. यामध्ये लेव्हेंडर आणि केशर असे 3 फ्लेवर्स आपल्याजवळ अच्छा अवेलेबल आहेत. केशर फ्लेवर पण आहे. यामध्ये केशर फ्लेवर पण आहे, लेव्हेंडर फ्लेवर पण आहे आणि आता हा रोज फ्लेवर अवेलेबल मला आहे. एक विचारतो हा, विचारा. याच्यात जनरली जास्त लोकांचा कल कशाकडे असतो, केशरकडे का लव्हेंडरकडे? नाही, बऱ्याच लोकांचा कल रोज आणि केशरकडे असतो. लेव्हेंडर घेणारे लहान मुलं आहेत. त्यांना जरा ओके. त्याचा वास आणि रंग आवडतो. आवडतो. सो लेव्हेंडर घेणारे लहान मुलं आहेत. पण बरेच मोठे रोज आणि केशर इक्वली घेतात. म्हणजे काश्मीरला न जाता तुम्ही लोकांना काश्मीरच्या जवळ आणताय. बरोबर. ओके. आणि त्यानंतर आपल्याकडे आहेत जेल्स. जेलमध्ये आहे आपल्याजवळ अँटी टॅन जेल, पिंपल जेल आणि फेअरनेस जेल. हा फेअरनेस जेल जो आहे तो त्वचा उजळण्यासाठी हो वगैरे हो, बरोबर त्यासाठी आहे ना बरोबर फेअरनेस? बरोबर. त्वचा काळवंडलेली असते, उन्हात फिरतो किंवा हिवाळ्याची पण त्वचा थोडी काळवंडते, तर त्यासाठी हा आहे. निया हँडक्राफ्टेड विथ केअर फेअरनेस जेल. पॅकिंग पण सुरेख आहे तुमचं. आणि हे जे आहे हे पिंपल जेल हे आहे जे पिंपल जेल मागाशी आहे. तुम्ही मुलाखतीत सांगत होता. बरोबर पिंपल्सचे वेगवेगळे प्रकार. बरोबर. हा कुठल्या प्रकाराचा जेल आहे मग? हा 2 प्रकारांवर वापरता येतो. कुठला जो ड्राय आहेत ते नुसतंच मास वर आलेलं आहे त्याच्यावर, आणि ज्याच्यामध्ये येलो जे हे होतं आहे बरोबर, ह्या 2 प्रकारांवर हा जेल वापरता येतो. ओके. किती ग्रॅमचं पॅकिंग असतं? हे 50 ग्रॅमचं पॅकिंग आहे. 50 ग्रॅमचं 50 पॅकिंग ग्रॅमचं आहे. पॅकिंग आहे. ओके. आणि साधारणतः एका वेळेला आपण किती थोडंसं आपला मटरचा दाणा असतो ना, बस तेवढी क्वांटिटी वापरायची. तेवढी वापरायची. आणि दिवसातनं किती वेळा? दिवसातनं एकदाच, फक्त रात्री झोपताना. रात्री झोपताना. ओके. मसाज मालिश काहीही करायचं नाही, बस फक्त लावून सोडून द्यायचं. झोपताना लावून सोडून द्यायचं. ते अर्धा अंथरुणालाच लागणार. नाही लागणार, मटरचा दाणा आहे. आणखीन बघा तुमच्या पोतडीत काय काय त्यानंतर आहे? हे आहे अँटी टॅन जेल. अँटी टॅन जेल म्हणजे आपण जे उन्हात सारखं काम करत असतो बरोबर. त्यामुळे आपली त्वचा राबते, काळवंटे, आणि तो टॅन जायला साधारणतः किती दिवस लागतात? साधारण एक 15 दिवसांपासून तुम्हाला मग हळूहळू सुरुवात दिसायला लागेल. 15 दिवस तरी आपल्याला रेग्युलर हे लावावं लागेल. कारण आम्ही शेतात वगैरे कामं करतो, त्यामुळे आम्हाला आमची त्वचा बऱ्याच वेळा राबलेली असते. बरोबर. त्यामुळे हे आमच्यासाठी खरं म्हणजे प्रॉडक्ट आहे. बरं हे किती वेळा लावायचं? फक्त रात्री झोपताना. ओके. रात्री दिवसातनं 4 वेळा लावत बसायची काही गरज नाही. रात्री नाही. झोपताना फक्त लावून घ्यायचं. आणि हे पण 50 ग्रॅमचं पॅकिंग आहे. ओके. आणि कुठलं हे आहे? त्यानंतर आपल्याजवळ आहे अंडर आय क्रीम.
डोळ्याच्या डोळ्याखाली. खाली जी काळी वर्तुळ असतात बरोबर. ती जाण्यासाठी अंडर आय क्रीम हम्म. हे प्रॉडक्ट बनवावं असं तुम्हाला कसं काय सुचलं हो? म्हणजे केवळ डोळ्याच्या खाली काळ्या वर्तुळांना घालवण्यासाठी एक क्रीम तयार करावं आणि लोक निश्चित ते घेतील. हम्म. म्हणजे खरोखर हॅट्स ऑफ टू यू. हे काय रात्री झोपतानाच रात्री लावायचं? झोपतानाच लावायचं. बघा किती ही केअर घेतात सुद्धा आपली. क्वांटिटी मटरच्या दाण्या एवढीच. सगळं मटरच्या दाण्या एवढंच लावायचं आहे, थोडंच लावायचं आहे, पण त्याचा उपयोग खूप आहे. बघा किती मॅडम काळजी घेत आहेत आपली. आता तुमच्या डोळ्याभोवतीची जी डोळ्याखालची काळी वर्तुळ ती या क्रीमने लगेच जातील. किती दिवस लागतात 15 साधारण? 15 15 दिवसांनंतरच दिवस. सुरुवात तुम्हाला दिसायला लागणार. ओके ओके. हे छान आहे हा. पण ह्यात पण ॲलोवेराच वापरता तुम्ही? नाही, ह्यामध्ये 3 प्रकारचे ऑइल आणि 2 प्रकारचे बटर वापरलेले आहे. बटर वापरलेलं आहे. व्हेरी नाईस. त्यानंतर आपल्याजवळ आहे फेस स्क्रब. फेस स्क्रब म्हणजे चेहऱ्यावर बारीक सारीक डाग जे असतात जे जात नाही त्यासाठी हा आंघोळीपूर्वी एक 15 मिनिटं आधी करायचा, मसाज करायचा आणि धुवून घ्यायचं. याच्यानंतर चेहऱ्याला साबण लावायची गरज नाही. गरज नाही. साबण शक्यतो कमी लावावा किंवा लावला तर हा असा लावावा. बरोबर. म्हणजे विदाउट केमिकल. विदाउट केमिकल. मॅन्युफॅक्चर्ड बाय निया हँडक्राफ्टेड विथ केअर. कस्टमर केअर नंबर. अरे वा, तुम्ही तर सज्जच आहात. म्हणजे वेगवेगळ्या शॉप्समध्ये तुमचे प्रॉडक्ट्स जात असतील. करेक्ट. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याजवळ 2 प्रकार अवेलेबल आहेत. हा जो आता स्क्रब आहे हा वॉलनट स्क्रब आहे. आणि दुसरा स्क्रब आपल्याजवळ अवेलेबल आहे तो ऑरेंज स्क्रब आहे. असे 2 प्रकारचे फेस स्क्रब आपल्याजवळ अवेलेबल आहेत. तुम्ही हे वेगवेगळ्या शॉपमध्ये इंट्रोड्यूस केलंय? हो. सध्या कुठे आहेत हे मार्केटमध्ये? सध्या हे पार्लरमध्ये आहेत. पार्लर सलून्समध्ये आहेत. आहेत सलूनमध्ये. ठाण्यामध्ये सलून्समध्ये हे प्रोडक्ट्स आहेत. आणि आता आपल्याला ठाण्यानंतर नवी मुंबई, बरोबर. मुंबई, महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे हे पोचवायचं. मला पोचवायचे वाटतं आहेत. तुम्ही जिथं शिक्षण घेतलं या सगळ्या विषयाचं त्या बँगलोरला तुमचे प्रॉडक्ट जातात? हो. बँगलोर व्यतिरिक्त कुठं जातात आणखी? बँगलोर व्यतिरिक्त साऊथमध्ये हे चेन्नईला पण जातात. क्या बात आहे. वा. आणि यातले काही प्रोडक्ट्स माझे फॉरेन कंट्रीजमध्ये पण गेलेले आहेत. सी, हॅट्स ऑफ टू हर. वी शुड गिव्ह बिग क्लॅप्स. अतिशय सुंदर प्रॉडक्ट्स आहेत आणि छानपैकी मार्केट होत आहे. सो पहिल्यांदा मी क्लॅप करतो. आणखीन दुसरं काय आहे? त्यानंतर आपल्याजवळ अँटी एजिंग क्रीम आहे. अच्छा, म्हणजे माझं वय कमी दाखवायचं असेल तर अरे हे मागे मी हे नेलं होतं का मी? बरोबर. हो. मॅडम बरोबर मी आधी गप्पा मारलेल्या आहेत आणि गप्पा मारता मारता मी क्रीम नेलं होतं आणि याचा मला उपयोग झाला होता आणि आता ते संपलेलं आहे आणि मला नवीन लागणार आहे. तर आज हे घेऊन जाईन मी. अँटी एजिंग क्रीम. हे रात्री झोपतानाच लावायचं आहे? नाही, हे आफ्टर 30 एज ऑफ. नाही, पण त्यानंतर दिवसभरात आपण कधी? दिवसभरात अंघोळ झाल्यानंतर आपण जसं क्रीम लावतो, पावडर लावतो, बस तेवढंच हे लावायचं. कारण मी मागे घेऊन गेलो होतो ना तेव्हा अंघोळ झाल्यावर थोडंसं लावायचो बरोबर. आणि ठेवून द्यायचं. रात्री लक्षात राहायचंच असं नाही. रात्री लावलंच पाहिजे असंही काही नाही. तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता, पण स्पेसिफिक आम्ही सांगतो की अंघोळ झाल्यानंतर हे लावायचं. मग याच्यात कुठले कुठले हे आहेत का? ह्यामध्ये 2 प्रकारचे ऑइल आहे, 3 प्रकारचे बटर आहे, विटॅमिन ई आहे आणि ॲलोवेरा जेल आहे. ॲलोवेरा औषधी आहे. हो, खूप औषधी आहे. बरोबर. हे सगळी जी कॉम्बिनेशन्स केलेली आहेस ही तू ज्यांच्याकडे शिकलीस त्यांच्याशी सल्ला मसलत करून बरोबर आहे. स्वतः काही प्रयोग करून तपासून, म्हणजे इट्स अ बिग प्रोसेस. हो हो हो. गुड गुड, रिअली गुड. त्यानंतर आहे आपल्याजवळ फेस आणि बॉडी स्क्रब. हा, आता ह्याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे झाले. हे फेस स्क्रब आहे, हे फक्त फेस स्क्रब आहे आणि हे फेस आणि बॉडी स्क्रब आहे. या दोघांमध्ये पण फरक आहे. जसं सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे हे फक्त अंघोळीच्या आधी 15 मिनिटं मसाज करायचं आहे आणि त्यानंतर धुवून घ्यायचं. पण फेस आणि बॉडी स्क्रबमध्ये कसं आहे की हे पावडर फॉर्ममध्ये आहे आणि हे सुद्धा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मेल फिमेल दोघे जण वापरू शकतात. पण हे अंघोळीच्या वेळेला तुम्ही व्यवस्थित स्क्रब करू बरोबर. आणि मग तुम्ही अंघोळीला. बरोबर बरोबर. ओके. टर्मरिक पावडर, हळद,
सेंद्रिय, हो. नीम लीव्ज पावडर, वॉलनट पावडर, बघा काय काय आहे, ऑरेंज पील पावडर, सालीचे पावडर, संत्र्याची जी साल संत्र्याची असते साल आहे. ती साल वाळवून आपण त्याची पावडर तयार करतो. कारण मागे मी कुठेतरी पाहिलं होतं का ऐकलं होतं, मला नेमकं नाही आठवत, पण संत्र्याची साल ती अशी गालावर वगैरे अशी हे हो. करून त्याचा थोडासा रस हे करून ते संत्र्याची साल, लिंबाची साल हम्म, औषधी आहेत. हम्म. तर त्याचा याच्यामध्ये वापर झालेला आहे. त्याचा याच्यामध्ये वापर झालेला आहे. बरोबर. सगळी शुद्ध तुपातली प्रॉडक्ट असल्यासारखी आहे. आता त्यानंतर आहे आपल्याजवळ बॉडी वॉश. हो हो, हा आता ॲक्वा फ्लेवर आहे अवेलेबल. त्याच्यामध्ये सुद्धा 6 ते 7 फ्लेवर्स आपल्याजवळ अवेलेबल आहेत. ऑर्गॅनिक शॉवर जेल कसा आणि कधी हे करायचा? अंघोळीच्या वेळेलाच वापरायचं आहे. फक्त आपल्या लोफवर एक 3-4 थेंब ह्याचे घ्यायचे किंवा तुम्हाला जसं हवं ज्या क्वांटिटीमध्ये हवे असेल त्या क्वांटिटीमध्ये घ्यायचे आणि साबणाला पर्याय आहे. सो यू कॅन अवॉइड सोप आणि तुम्ही हे वापरू शकता. याचा एक सुगंध वेगळाच असेल. हो, हा ॲक्वा फ्लेवर आहे. आणि याच्यात 6-7 फ्लेवर्स आहेत. हो, म्हणजे ह्यामध्ये 6-7 फ्लेवर आहे. लेमन आहे, ऑरेंज आहे, कॉफी आहे, मोरिंगा फ्लेवर आहे, सॅन्डल फ्लेवर आहे. असे बरेचसे फ्लेवर्स याच्यामध्ये बरं, available आहेत. यातलं जास्त काय जातं? म्हणजे मोरिंगा फ्लेवर जातं का सँडल फ्लेवर जातं? हां, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, की बॉडी वॉश आणि बाकी अजून काही जे प्रॉडक्ट्स आहेत, सोप्स वगैरे जे आहेत, म्हणजे मी आता दाखवेल अजून. तर काही प्रॉडक्ट्स मी सीझनल बनवते. ओके. हां, म्हणजे उन्हाळ्याचे वेगळे, हिवाळ्याचे वेगळे आणि पावसाळ्याचे वेगळे. आता उन्हाळ्यामध्ये जर आपण बॉडी वॉश, शॉवर जेल जर घेतो म्हटलं तर जनरली ऑरेंज, लेमन, चारकोल, ॲक्वा हे असे ॲक्वॅटिक फ्लेवर हे असे फ्लेवर आणि उन्हाळ्यामध्ये इतर जातात. मोसमामध्ये इतर मोसमामध्ये ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये आता हा पावसाळा जो सुरू आहे तेव्हा नीम फ्लेवर, मोरिंगा फ्लेवर आणि सँडल फ्लेवर हे पावसाळ्यामध्ये आहेत. आणि ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये जे जातात तो केशर फ्लेवर जातो. चारकोल फ्लेवर सुद्धा आपल्याजवळ अवेलेबल आहे. सो हे सीझन वाईज ह्याचे फ्लेवर्स तयार होतात. फॅन्टास्टिक. त्यानंतर आपल्याजवळ आहे बाथ सॉल्ट. हा वाळा फ्लेवर आहे. वाळा फ्लेवर. हा वाळा बाथ सॉल्ट म्हणजे पाय तुम्ही बरोबर. म्हणजे तुम्ही हा बाथ सॉल्ट टाकायचा आणि पाय बुडवून बसायचं. हे फक्त झालं पायासाठी आणि टाचांसाठी झालं. पण जर अंगदुखी असेल तर त्यासाठी तुम्ही अंघोळीच्या बादलीमध्ये 1 चमचा घालायचा आणि त्यांनी तुम्ही अंघोळ करू शकता. बाथ सॉल्ट. यामध्ये सुद्धा आपल्याजवळ बरेचसे फ्लेवर्स अवेलेबल आहेत. अच्छा. आणि हे सगळ्या सीझनमध्ये तयार होतात. त्यानंतर आहे फूट क्रीम. हे अंघोळ झाल्यानंतर पाय बी व्यवस्थित पुसले की मग हे फूट क्रीम लावायचं. बरोबर. आणि हे फूट क्रीम म्हणजे जस्ट टू प्रोटेक्ट युअर म्हणजे हेल्थ वाईज हो. प्रोटेक्ट युअर लेग्स. बरोबर. आणि खूप टाचा दुखत असतील, ड्राय झालेले असेल, भेगा खूप पडल्या असतील तर त्याच्यासाठी रात्री झोपताना लावायचं. बरं, मी काय म्हणतो, आता आम्ही दिवसभर शेतात काम करत असतो. संध्याकाळी आम्ही जातो, आमचे पाय सगळे मातीने माखलेले असतात. मग आम्ही आंघोळ करतो. बरोबर. आंघोळ केल्यानंतर आपण कसं आहे खास कळग्यातनं चालत असतो. करेक्ट. त्यामुळे मग अशी जी क्रीम आहे ही आपल्याला टाचेचं काही इश्यू होऊ नये किंवा भेगा पडू नये म्हणून हे फूट क्रीम लावणं तो उपयोग होतो. येस, बरोबर आहे. ओके. यातले बरेच प्रॉडक्ट मीच घेऊन जाणार आहे आधी, बाकी लोक घेतातच आहेत. त्यानंतर आहे फेस वॉश. फेस वॉश सगळ्या स्किनसाठी स्त्री पुरुष हे सगळेजण वापरू शकतात. यामध्ये मोरिंगाची पानं आहे, निंबाची पानं आहे, संत्र्याची साल, लिंबाची साल असे जवळपास 10 ते 12 जडीबुटी याच्यामध्ये मिक्स करून हा फेस वॉश तयार केलेला आहे. आणि हा ऑल सीझनसाठी सगळ्या स्किन टाईपसाठी हा सेम आहे. म्हणजे पिगमेंटेशन, टॅनिंग, ॲक्ने वगैरे ह्या सगळ्या स्किन टाईपसाठी. तुम्ही सगळं आयुर्वेदाला फॉलो करताय. कारण सगळं वनस्पती आणि यातनं काय काय निर्माण होऊ शकतं. बरोबर. म्हणजे जे प्रकृतीने आपल्याला दिलेलं आहे आणि सीझन वाईज जसं त्या ठिकाणी ते होतं त्याचा वापर करून ही प्रॉडक्ट्स तुम्ही निर्माण केलेली आहेत. हो. आणखीन आम्हाला सरप्राईज काय आहे? आणखीन सरप्राईज आहे ऑल इन वन फेस पॅक.
याच्यात काय काय ऑल इन वन म्हणजे ऑल काय इन काय? वन म्हणजे जसं पिगमेंटेड स्किन आहे, ॲक्ने ओके. आहे, टॅनिंग स्किन आहे. जसं आपल्याजवळ हा जेल आहे. हम्म, हम्म, बरोबर? हा हम्म, आपण रात्री झोपताना हम्म, रोज रात्री लावू शकतो. हम्म, हम्म, पण जर अजून पिगमेंटेशन बरंच वाढलेलं आहे, टॅनिंग बरंच वाढलेलं हम्म, आहे, हम्म. तर आपण त्याच्यासाठी ऑल इन वन फेस पॅक पण देतो. क्या हा बात आहे. आठवड्यातनं फक्त 1 दिवस लावायचा आहे. वन डे इज सफिशियंट. हो. ओके. हं. आणि फॅन्टास्टिक. बाकी सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण ह्याच्यावर दिलेले आहेत. दिलेली आहे. हं. बघता बघता इथे चांगलीच संख्या झालेली आहे प्रॉडक्टची. त्यानंतर आपल्याजवळ आहे ब्रायडल फेशियल किट. पण फक्त नाव ब्रायडल फेशियल किट आहे. ब्रायडलच फक्त लावू शकतात असं नाही आहे. सगळेजण लावू शकतात. सगळेजण लावू हो, शकतात. हो. फक्त ब्रायडल नाव याच्यासाठी दिलेलं आहे, की जो ब्रायडलला ग्लो हवा असतो, हम्म, हम्म. सो तो ग्लो आपल्याला ह्याच्यातनं मिळतो. म्हणजे एरवी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लावू लावू शकता. शकता. अगदी बिनधास्त लावू असं शकता. काही नाही की फक्त ब्रायडलनेच लावायचं. नाही, नाही, नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आणि हे कोण फक्त यांच्यासाठी आहे, स्त्रियांसाठी आहे. नाही, हे हे सुद्धा पुरुष लावू शकतात. ओके, आजकाल ओके. पुरुष सुद्धा हेल्थ कॉन्शियस वगैरे असं झाले. त्यांना झालेलं सुद्धा आहे. छान असं हवं असतं, मसाज वगैरे असं हवं असतं. पुरुष सुद्धा ऑइल मसाज वगैरे पण घेतात. ओके, सो ओके. ते सुद्धा हे वापरू शकतात. काही हरकत नाही आहे. ओके, ओके, हं. ओके. आणि आपण 5 प्रकारच्या स्टेप्स ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे 5 प्रकारच्या पहिल्यांदा डब्या हे, आहेत. मग हे बरोबर, आणि बरोबर. त्याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स याच्यात दिलेले आहेत. दिलेल्या आहेत. कसं बरोबर, कसं काय काय करायचं. बरोबर. आणि आता ही जरी डबी जरी छोटी दिसते आहे, तरी हे साधारण 3 ते 4 वेळेला फेशियल ह्याच्यामध्ये होतं. हो. हे इथे इथे ब्रायडल फेशियल किट. ठीक आहे. त्यानंतर आपल्याजवळ हेअर कलरचे 3 प्रकार आहेत. हा ब्लॅक कलर आहे. हा मी मगाशी तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही सांगितलं मला बरोबर. त्याप्रमाणे हा इंडियन ब्लॅक हां. नॅचरल. ओके. नंतर हा डार्क ब्राऊन कलर आहे. हम्म. आणि हा बर्गंडी कलर आहे. मगाशी जसं मी सांगितलं की बिटाचा कलर येतो, तसा हा बर्गंडी कलर आहे. हम्म. यातही रंगांचे चॉईस आहेत. आहे. हं. हा आपण ठेवला. हा कुठला आहे म्हणालात तुम्ही? कॉफी ब्राऊन. ब्राऊन आहे. हा ब्राऊन ठेवला आणि हा बर्गंडी. आणि हा बर्गंडी. आहा, भाऊ गर्दी झालेली आहे वस्तूंची. त्यानंतर आपल्याजवळ आहे रिग्रोथ ऑइल, हेअर रिग्रोथ ऑइल. हा, मगाशी जे मी म्हटलं काय केस गळण्याची समस्या असेल, म्हणजे पुढे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी टक्कल पडलेलं असेल, तर त्यासाठी आपल्याजवळ हे आहे. म्हणजे हे आमच्यासारख्यानं उपयोगी पडू शकतं. की जरा कुठे जरा बारीक दिसतंय का, दिसत असेल तर आपलं लावा आणि हळूहळू असं गोलगोल फिरवा. मालिश करा. हे अचानक केस यायला लागते. हा, आठवड्यातनं म्हणजे ऑल्टरनेट डे लावायचं. खूप चांगलं आहे. याचा फ्लेवर काय आहे? ह्याला असे फ्लेवर्स नाही आहेत. ओके. फार सुंदर आहे ही वस्तू. हे काय आहे आतमध्ये? हे आपण ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या जडीबुटी टाकलेल्या आहेत, टाकून ठेवलेल्या आहेत. हो. ही तुमची मेहनत खूप आहे ह्याच्यामध्ये. आणि या जडीबुटी मिळवणं, त्या ओरिजिनल मिळणं, बरोबर त्या आहे. तपासून, कारण हे दिसायला एवढंसं दिसतंय, हो, हो. पण याच्यातले श्रम काय असतील हे मी स्वतः बागांमध्ये कामं करतो. मी दापोली तालुक्यामध्ये अनेक बागांची देखभाल करतो. त्यामुळे मला हे कष्ट माहिती आहेत की ही जडीबुटी आत्ता दिसायला एवढी दिसते, पण अशी ती घेऊन यायची बरोबर. आणि त्यात ते कुठे डुप्लिकेट निघता कामा नये. त्यामुळे तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे तुम्हाला. आणि मग अशी ती तेलांमध्ये मिक्स इट्स करून. रिअली इट्स हार्ड वर्क. खूपच मेहनत आहे आणि खूप सुंदर आहे. हेअर रिग्रोथ ऑइल. बरोबर. आपल्याकडे साबणांचे पण आता 3 व्हेरायटीज आहेत अवेलेबल. हे आहे रोज वॉलनट. हम्म, हे आहे चंदन. हम्म, चंदन आणि मुलतानी मिट्टी. हम्म. आणि हे आहे चारकोल. चारकोल. हम्म. हे मला बघितलं फक्त मी जरा माझा उत्साह जरा म्हटलं कंट्रोल करूया. मॅडम सांगतायत मोठ्यांसाठी. हो. फॅन्टास्टिक. आणि रोज आणि वॉलनटचं हे आहे की एका साईडला तुम्हाला सॉफ्ट हे आहे आणि एका साईडला स्क्रबिंग इफेक्ट आहे. असं 2 साईडनी तुम्ही हे वापरू म्हणजे शकता. 2 in 1. 2 in 1. बरोबर. फॅन्टास्टिक. इकडेच ठेवते.
आणि त्यानंतर हे छोटे छोटे साबण आहेत. साधारण एक 10-12 ग्रॅमचे साबण असतील हे. आणि 2 फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. एक सँडल आहे आणि हा एक आपण याला म्हणतो हनी क्रीम. हा हनी क्रीम आहे आणि हा चंदनाचा फ्लेवर आहे. फक्त हे मुलांना सांगावं लागेल हो. हा कारण नाही. मला स्वतःला वाटलं होतं मगाशी वडी आहे ती काय खायची आणि मी नाही. जवळपास खाणार होतो. नाही, हे मी साबण हा स्पेसिफिक आकार अशासाठी आहे की हे आपले जे साबण आहे ते हॉटेलमध्ये जातात. ओके. हा, आपण परगावी राहायला जेव्हा जातो तेव्हा आपण हम्म. हॉटेलमध्ये जसं हम्म, चेक इन हम्म, करतो हम्म. तर तिथे हे साबण आपले अवेलेबल होतात. फॅन्टास्टिक आहे. फारच सुंदर आहे. आणि हा चंदनाचा फ्लेवर आहे. ओ. आणि हे आहे नेल पॉलिश रिमूव्हर. अच्छा, म्हणजे नेल पॉलिश जर तुम्हाला रिमूव्ह करायचं हम्म, असेल, हम्म. दुसरं लावायचं असेल, हम्म, हम्म, हम्म. तर हे रिमूव्ह करण्यासाठी नेल नेल पॉलिश पॉलिश रिमूव्हर आहे. रिमूव्हर. ऑल दीज प्रॉडक्ट्स आर केमिकल फ्री. अगदी हे सुद्धा. कारण लहान मुलींना खास करून आज हो. हे लावलं, उद्या नेल पॉलिश, उद्या ते लावणार, परवा ते लावणार, मग माझ्या मैत्रिणीने अमुक लावलं, मग आता मला हे रिमूव्ह करायचंय. सो दिस कॅन बी यूज. ओके. सो असे हे सगळे निया हँडक्राफ्टेड विथ केअरचे प्रोडक्ट्स आहेत. बरं, आता माझा एक कळीचा प्रश्न आहे. अगदी. आता हे प्रॉडक्ट तर खूप छान आहे. हम्म. तुमची आणि माझी या निमित्ताने ओळख झाली होती, गप्पा झाल्या होत्या. काही प्रॉडक्टची मी माहिती घेतली होती, हो. काही प्रॉडक्ट मी घेऊनही गेलो होतो आणि ते मला आवडलेही होते. पण ही जी सगळी प्रॉडक्ट आहेत, हम्म. ह्याची प्राईसचे हे तुम्ही काय ठेवलंय साधारण? कारण लोकांना कसं आहे, उत्तम आहे, हम्म. पण जर खूप प्राईस असेल तर लोक घ्यायला काचकूच करतात. बरोबर. काय साधारणतः रेंज आहे? सगळ्यात शेवटची रेंज या हम्म. प्रोडक्टची सगळ्यात शेवटची रेंज आहे 150. 150. सगळ्यात शेवटची. आता माझा दुसरा प्रश्न आहे, हे एवढं सगळं जेन्युइन काम करायचं, हम्म. यातल्या बऱ्याचशा जे रॉ मटेरियल आहे ते माझ्या अंदाजाने कॉस्टली आहे. हो, आहे. असं असताना तुम्हाला ही प्राईस परवडते कशी हे सांगू नका मला एक वेळ. पण तुमचा जो दृष्टिकोन आहे तो नेमका काय आहे? आपण ही प्राईस सेट करण्यामागे की कमी प्रॉफिट मार्जिन असलं तरी मला याच प्राईसला ही प्रॉडक्ट विकायची. बरं. आता एक एक छोटासा प्रश्न मी विचारते तुम्हाला हम्म. की आपण हे फेस वॉश धरूया. हम्म. ठीक आहे. हम्म. मी तुम्हाला आता तुम्ही मला विचारलं की हम्म. ह्याची प्राइस काय. मी हम्म. तुम्हाला म्हटलं 150. हम्म. बरं, 150 म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिलं काय आलं? हे हरकत नाही, 150 रुपयालाच आहे, घेऊन बघूया, ट्राय करूया. करेक्ट. बरं, नंतर तुम्ही जेव्हा मला विचारलं की हे फेस वॉश केवढ्याचं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की 450 रुपयाचं, तर तुमच्या डोक्यात काय आलं? खिशाचा सल्ला घ्यायला लागेल. हाच तो फरक. नाही, तुम्ही फार काळजीपूर्वक हा विचार केलाय की माझे जे ग्राहक आहेत ते मध्यमवर्गीय असणार आहेत. जसे उच्च मध्यमवर्गीय असणार आहेत तसे मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या सबळ याच्यातले असणार आहेत, तसे बरोबर. आर्थिकदृष्ट्या थोडं आपण ज्याला म्हणू की कनिष्ठ मध्यमवर्गीय गटातले असणार आहेत. तर त्या सगळ्यांना ते घ्यावंसं वाटावं, ते चांगल्या क्वालिटीचंही मिळावं आणि त्यांना अफोर्ड करता येईल, परवडेल अशा दरामध्ये त्यांना मिळावं. म्हणजे हे थोडंसं आपण त्याला म्हणतो ना, म्हणजे मी माझा शब्द मी स्वतः हे करतो की इको सोशल, इको सोशियो, म्हणजे मी सामाजिक आणि व्यावसायिक या दोघांचं सुवर्ण मध्य काढून तसे दर तुम्ही तसे ठेवलेले दर मी इथे आहेत. सो ठेवलेले आहेत. फॉर दॅट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. सो आपण ही सगळी प्रॉडक्ट बघितलेली आहेत. ही सगळी मेहनत जी तुम्ही करता, आता तुम्ही जेव्हा ही सगळी मेहनत करता, तुम्ही घराकडे पण लक्ष देता, मुलांची पण काळजी घ्यायची, अभ्यास पण त्यांचे घ्यायचे, मुलं गुणी आहेत हा तुमचा प्लस पॉईंट आहे, कारण मुलांनाही भेटलो आहे मी. पण मला सांगा, या सगळ्यामध्ये तुम्हाला घरच्यांचा जो मॉरल सपोर्ट असतो तो कसा मिळतो? उत्तम पद्धतीने मिळतो. उत्तम पद्धतीने उत्तम. मिळतो. मग ज्यांचा मॉरल सपोर्ट मिळतो त्या तुमच्या मिस्टरांना आपण बोलवूया. हो, अगदीच. तर आपण यांच्या मिस्टरांशी भेटणार आहोत. समीर रानडे यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. समीर, या.
सो नमस्कार, हे समीर रानडे, साची रानडे, समीर रानडे, निया हँडक्राफ्टेड विथ केअर. आता मला तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न आहे. यांचं नाव साची आहे, तुमचं नाव समीर आहे, मला कुठेही याच्यात न दिसत नाही. तर हे निया हे नाव कसं काय सुचलं आणि याची काय स्टोरी? बोला. बर. ह्याची अशी स्टोरी आहे की आमचे मित्र हा, यतीन अष्टेकर. यतीन अष्टेकर. अच्छा. हा. हा. तर आम्ही तिघजण गप्पा मारत होतो, कारण साबणांची सुरुवात झालेली होती. पण नुसतंच साबण कसं हे करणार ना, हा, मग हा. काहीतरी आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे. हा. तर मग आम्ही तिघजण गप्पा मारत असताना आमच्या तिघांचा म्हणजे पण माझा कमी, समीर आणि यतीनचा बऱ्यापैकी जास्त हा. असा सर्च सुरू होता की काय नाव ठेवायचं, काय नाव हम्म. ठेवायचं. आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून नव्हतं ठेवायचं. हा. मग त्या दोघांचा सर्च सुरू असताना निया हे नाव शोधता शोधता फायनल झालं. त्याचा अर्थ काय? निया म्हणजे प्युरिटी. जी प्युरिटी या प्रॉडक्ट्समध्ये आहे, शुद्धता, प्युअर गोल्ड. गोल्ड म्हणजे काय? शुद्ध. तर ती शुद्धता, बरोबर, त्याचं प्रतीक म्हणजे निया. निया. हा. पण मग नुसतंच निया असं पण नव्हतं करायचं. हम्म. म्हणून मग खालची ती टॅगलाईन, निया हँडक्राफ्टेड विथ केअर. म्हणजे कुठलीही गोष्ट केअर घेऊन, काळजी घेऊन ही तयार केलेली आहे. क्या बात. म्हणून निया हँडक्राफ्टेड विथ केअर. अतिशय आणि सुरेख. ज्याची सुरुवात समीर आणि यतीन या यतीन. दोघांमुळे झाली. पण अतिशय सुरेख नाव ठेवलं आणि त्या नावाचा इतिहासही तेवढाच रंजक आहे, इंटरेस्टिंग आहे. नाव समर्पक आहे, जशी प्रॉडक्ट आहे तसं नाव आहे. तुमचा किती सपोर्ट मिळतो यांना? माझा सपोर्ट बॅकएंडमध्ये असतो जनरली, कारण की फ्रंट एंडला जाऊन तर मी मार्केटिंग करू शकत नाही, कारण की प्रोडक्टबद्दलचं नॉलेज पाहिजे. ती फ्लुएन्सी जी तिच्याकडे ती माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे माझा जो सपोर्ट जनरली तिला असतो तो बॅकएंड कामांसाठी असतो, की म्हणजे जर कुठे काही पॅकिंग करायचं आहे किंवा काही डिलिव्हरी जाण्याचे आहेत, प्रिंटआउट्स काढून आणायचे आहेत, तर अशा कामांमध्ये डेफिनेटली माझी मदत होते. किंवा ती आता एक्झिबिशन्सला जाते, तर मग एक्झिबिशन्सला ड्रॉप करतो तिला, तिकडे तिचं समजा काही सेट करायचं असेल स्टॉल वगैरे, तर त्या कामांमध्ये माझी मदत होते तिला. म्हणजे सगळ्यात मोठी मदत तुमची होती. सगळ्यात मोठी मदत त्यांची आहे. आणि एक्झिबिशनला सोडल्यानंतर ओके 3 दिवस मी एक्झिबिशनला असते किंवा 2 दिवस मी एक्झिबिशनला असते, तोपर्यंत जी पूर्ण घर सांभाळण्याची आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे, ती सगळ्यात मोठी जबाबदारी तो घेतो. एक कसं आहे माहितीये का, नाटकाचा प्रयोग किंवा सिनेमाचं शूट असतं तेव्हा कलाकार पडद्यावर दिसत असतात, दिग्दर्शकही कारण तो सूचना करत असतो, कॅमेरामन कारण तो शूट करत असतो, पण मागे जी 100-150 लोकांची टीम असते जे हे सगळं सांभाळत असते, त्यांचं फार मोठं मेजर कॉन्ट्रीब्युशन असतं. तसं कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये एक माणूस घरातला जेव्हा उद्योजक म्हणून तो त्याचा प्रवास सुरू झालेला असतो, तर त्यावेळेला घरातलं सगळं लक्ष ठेवणं, उद्योगामध्ये मदत करणं, जिथे कमी तिथे आम्ही या नात्याने काम करणं, सो दॅट इज अ मेजर कॉन्ट्रीब्युशन आणि ते तुमचं आहे. सो खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. इथे हे जे सगळं दिसतंय मी वाचतोय, एक स्विमरचं आहे. ते स्विमिंगची आवड कोणाला आहे? स्विमिंगची आवड ही माझ्या मुलीला आहे. अच्छा. ती सी स्विमिंग करते. ओके. ती लॉंग डिस्टन्स स्विमर आहे. हो. तर हे जे पार्टिसिपेशन आणि मेडल्स मिळालेले आहेत, हा हा. हे तिने कमावलेत, ही तिची कमाई आहे. केवढं जरी आहेत ते. हा, म्हणजे आता प्रयत्न करतो आम्ही मुलांना मोटिवेट करायचा. नाही, फार सुरेख. आणि हे जे आहे थिंक, बिलीव्ह, अचीव, हा, तर ही जी कमाई आहे ही माझी आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे स्टोरी अशी आहे की जसं मी मुलांना मोटिवेट करतो, तर आय हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. बरोबर. तर त्या अनुषंगाने मी प्रयत्न करतो की 3 स्पोर्ट्स मला खेळायचे होते. हा एक स्विमिंग, हा एक सायकलिंग हा आणि एक रनिंग. हा. तर असं एक ट्रायथलॉनचा इव्हेंट पण मग मी करून चुकलोय तसं. तर हे माझी कमाई आहे ही. आणि ही जी आहे फुटबॉल. फुटबॉलची स्टोरी अशी की आमचे धाकटे चिरंजीव आहेत शिवांश, हा त्यांना फुटबॉलचा जरा हे आहे, आवड आहे. तर फुटबॉल प्लस स्विमिंग दोन्हीकडे, कारण की स्विमिंगचा उपयोग त्यांना फुटबॉलमध्ये पण होतो. तर ही जी मेडल्स कमावली ही शिवांशनी कमावलेली आहेत. तर असं म्हणजे कला आणि क्रीडा यांनी समृद्ध असलेलं अतिशय संस्कारक्षम घर. फार सुरेख. खूप बरं वाटलं मला भेटून. आणि मागेही मी भेटलो होतो
आणि काही प्रोडक्ट्स मी यांच्याकडनं घेतली होती, मला ती आवडली होती. त्यानंतर पुन्हा योग आला गप्पा मारण्याचा आणि आज प्रत्यक्षात आपण ब्राह्मण बिझनेस नेटवर्क BBN तर्फे हे जे उद्योग जत्रा नावाचं यूट्यूब चॅनल हे आता आम्ही त्याच्यावर हा कार्यक्रम सादर करतोय. तर त्यावेळेला मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी BBNचा अत्यंत आभारी आहे की BBNने मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि इतक्या सुंदर काम करणाऱ्या उद्योजिकेबरोबर मी गप्पा मारतो. त्यांच्या मिस्टरांचं कॉन्ट्रीब्युशन समजून घेतोय. ते एक खरोखर आजचा जो सगळा सेशन आहे ना हा फार सुरेख झाला आणि आपण आता एक ग्रुप फोटो घेऊया नक्कीच. आपली आठवण म्हणून. हा आणि भेटत तर आहोच कारण उत्पादनं तर आम्ही घेणारच आहोत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण लोकांना रिक्वेस्टही करणार आहोत की जास्तीत जास्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये यांचा संपर्क क्रमांक असेल तर लोक निश्चित याला भेट देतील, यांच्याशी संवाद साधतील आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट कसं पोहोचेल ते पाहण्याचा निश्चित आपला प्रयत्न असेल. गप्पा छान झाल्या, मनःपूर्वक धन्यवाद. निया हँडक्राफ्टेड विथ केअरबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर BBNच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या या प्रयत्नांना शेअर करा. थँक्यू.